ही डायरेक्शन आहे तुमच्या ब्रँडला किती मोठं तुम्हाला बनवता येईल याची, म्हणजे तुमच्या नावाची डिरेक्शन आहे, तुमच्या फेमची डिरेक्शन आहे. या डिरेक्शन मध्ये जर टॉयलेट असेल तर तुमची नावाची बदनामी होणं कन्फर्म. साऊथ ईस्ट मध्ये जर ब्लॅक कलर असेल, ब्लू कलर असेल तर 101% इन्व्हेस्टमेंट बुडणार. कंटिन्युअसली ऍक्सिडेंट तुम्हाला फेस करायला लागू शकतो. घराचा एंट्रन्स कसा असावा? 8 झोन पैकी 2 ह्या अशा एंट्रन्स असतात ज्याला आम्ही 3 आणि 4 ची एंट्रन्स म्हणतो, जी तुमच्या लाईफ मधला स्ट्रगल झिरो डाऊन करण्याचं काम करते. तुम्ही विचार करा, बाय डिफॉल्ट मनी, ग्रोथ, प्रॉपर्टी, एनिथिंग या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये आणून ठेवू शकता. घराचं ब्रह्मस्थान म्हणजे नक्की काय असतं, ते कुठे असलं पाहिजे आणि त्याचं काय महत्त्व? ब्रह्मस्थान म्हणजे तुमच्या घराचा सेंटर ऑफ मास, किंवा जे काही घरामध्ये सिम्पटम्स आहेत किंवा ज्या टाईपच्या ज्या एनर्जी आहेत घरामध्ये, त्या सगळ्या एनर्जींची उत्पत्ती ही आपल्या ब्रह्मस्थानापासून होत असते. 16 डायरेक्शन्स असतात आणि 32 एंट्रन्स असतात, तर ते मला कोड काही कळलं नाही. म्हणजे 8 तुमच्या मुख्य दिशा प्लस उपदिशा हो, प्लस त्याचे सुद्धा आपण बायफर्गेशन केलेले बाकीच्या 8 दिशांमध्ये, अशा ह्या 16 दिशा बनतात. प्रत्येक दिशेला काही ना काहीतरी गुणधर्म आहे. जर एखादा कन्सल्टंट तुम्हाला नॉर्थ ईस्ट या डायरेक्शन मध्ये असलेला वास्तुदोष साठी जर एखादी रेमेडी देत असेल तर ते साफचुकीचं आहे. तुम्ही कितीही रेमेडीज करा, लाखोंच्या रेमेडीज करा, 1 रुपयाचा फरक नाही पडणार. ह्या डिरेक्शन मध्ये जर किचन असेल, लाल रंग असेल, तर 101% तुमच्या घरामध्ये एक ना एक व्यक्ती हार्मोनल इश्यूजला फेस करत असेल. नॉर्थ वेस्ट मध्ये असलेली एंट्रन्स किंवा टॉयलेट हे तुम्हाला मल्टिपल लोन घेण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. सो हा एपिसोड खूप मोठा असणार आहे, त्यामुळे आम्ही 2 भागांमध्ये हा स्प्लिट केलेला आहे. पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ब्रह्मस्थान म्हणजे नक्की काय आणि 16 दिशांचं महत्त्व, त्याचबरोबर त्याच्याबरोबर असलेले काही एंट्रन्स असतात डायरेक्शनचे, त्यांचं महत्त्व आणि त्याच्याबद्दलची सगळी विस्तृत माहिती पहिल्या एपिसोडमध्ये बोलणार आहे. सो एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या किचनची दिशा ठरवते तुमचं आरोग्य आणि तुमच्या हॉलची मांडणी ठरवते तुमची प्रगती. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि फ्यू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून मी स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत एक वास्तू कन्सल्टंट, जे गेले 3-4 वर्षांपासून या फील्डमध्ये काम करत आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी अनेकांना वास्तू कन्सल्टन्सीही दिली आहे. तर मी त्यांचं स्वागत करते. ओमकारजी, नमस्कार. ओमकार पुरवन. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ऑन दिस शो. मोस्ट वेलकम. तर सर, इथे आल्या तुम्हाला या स्टुडिओची एनर्जी कशी जाणवली? ॲक्च्युली जेव्हा पण आपण एखाद्या जागेवरती जातो किंवा एखाद्या बाहेरच्या दुसऱ्याच्या घरामध्ये जातो किंवा एखाद्या वेगळ्या प्लेसवरती जातो, तेव्हा आपल्याला आहे ना त्या जागेच्या काही ना काहीतरी, ती जागा काही ना काहीतरी संदेश देण्याचं काम करते. बरोबर. तो संदेश म्हणजे असा असतो की एक पहिली स्टेप असते, जे म्हणजे आपले श्वास किंवा आपली जी विचारसरणी असते ती एकदम बदलल्याचं आपल्याला दिसून येतं. करेक्ट. सो सेम केस या स्टुडिओमध्ये सुद्धा आहे, किंवा तुम्ही कुठल्याही जागेवरती जात असाल तसं आहे. इथं जर बघितलं तर श्वास आपले एकदम संत गतीने आणि स्पेसिफिकली बघितलं तर फक्त डाव्या साईडची जी आपली नाकपुडी आहे ती स्ट्रॉंगली चालू आहे. अच्छा. सो हा एक चांगला संदेश आहे आणि ही एक चांगली वास्तू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मस्त. सुरुवातच एवढी मस्त झाली आहे आणि मी गॅरंटी देते की या पॉडकास्टमध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार आहे. सो हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण जसं सुरुवात करतोय आपल्या पॉडकास्टला, तर माझा असा पहिला प्रश्न आहे की ब्रह्मस्थान, घराचं ब्रह्मस्थान म्हणजे नक्की काय असतं? कारण आजकाल रील्समध्ये किंवा अनेक पॉडकास्टमध्ये आपण ऐकतो की ब्रह्मस्थान खूप महत्त्वाचं असतं, तर ते कुठे असलं पाहिजे आणि त्याचं काय महत्त्व आहे? राईट. आता ब्रह्मस्थान जर म्हटलं ना तर ब्रह्मस्थान 2 प्रकारे आपण कन्सिडर करू शकतो. एक त्याच्या मागं वैदिक विचारसरणी आहे आणि एक मॉडर्न विचारसरणी आपण असं कन्सिडर करूयात. ब्रह्मस्थान म्हणजे तुमच्या घराचा सेंटर ऑफ मास. आपल्या घराचा जो आयडियल सेंटर असतो, जो ऑटोकॅड म्हणा किंवा बाकी जे कुठले ड्रॉइंग टूल्स असतील त्याच्या थ्रू आपल्याला तो काढता येतो. आता ह्याच्या मागची जर वैदिक विचारसरणी बघितली तर ब्रह्मस्थान म्हणजे ब्रह्मदेवाचं स्थान, ज्यांनी या पृथ्वीची निर्मिती केली किंवा ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली. सो ते त्यांचं स्थान आहे. आता घरासाठी ब्रह्मस्थान का इम्पॉर्टंट आहे? कारण आपल्या ज्या काही दिशा आहेत किंवा जे काही घरामध्ये सिम्पटम्स आहेत किंवा ज्या टाईपच्या ज्या एनर्जी आहेत घरामध्ये, त्या सगळ्या एनर्जींची उत्पत्ती ही आपल्या ब्रह्मस्थानापासून होत असते. त्यामुळे घराचं ब्रह्मस्थान हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. ब्रह्मस्थान जर खंडित असेल, ब्रह्मस्थानामध्ये जर काही पिट्स असतील किंवा ओपन टू स्काय असेल, किंवा आजकाल बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की ब्रह्मस्थानामध्ये पिरॅमिड्स, क्रिस्टल्स या सगळ्या गोष्टी टाकल्या जातात, जे साफ चुकीचं आहे.
मग ती जागा रिकामीच ठेवली पाहिजे असं तुमचं म्हणणं? आयडियली रिकामी ठेवली पाहिजे. ओके. ठीक आहे, त्या जागेवरती जिना नको, त्या जागेवरती बीम नको, त्या जागेवरती डायनिंग टेबल वगैरे येतात, पीठ ओके. येतात, लोक झाडं लावतात घराच्या बंगल्यांमध्ये वगैरे, मध्यभागी झाडं लावतात मोठमोठी. ओके. सो ते चुकीचं आहे. बरं. ब्रह्मस्थान म्हणजे ब्रह्मदेवाचं स्थान मी तुम्हाला बरोबर. सांगितलं, ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली. ना त्यांना आपण ट्रीट करू शकतो, ना करेक्ट करू शकतो, ना आपण त्यांची निर्मिती करू शकतो, बिकॉज ते ब्रह्मस्थान आहे. बरोबर. त्यामुळे यामध्ये क्रिस्टल्स, पिरॅमिड वगैरे असं जर कुठला कन्सल्टंट तुम्हाला सजेस्ट करत असेल तर ते टाळा. ओ बरं. Yes. पण ते स्थान ओळखावं कसं, ब्रह्मस्थान ओळखावं कसं? ब्रह्मस्थान ओळखण्याचे परत 2 प्रकार आहेत. बरं. एक जे सांगितलं मी तुम्हाला, कुठलंही ड्रॉइंग टूल असेल, ऑटोकॅड असेल किंवा ड्रॉइंग्स वगैरे असे ओके. बरेचसे टूल्स मार्केटमध्ये आहेत. त्याच्या थ्रू तुम्ही सेंटर ऑफ मास त्या फ्लॅटचा म्हणा किंवा प्लॉटचा म्हणा किंवा घराचा काढू शकता. दुसरं एक जी सिम्पल मेथड आहे, जे प्रत्येक जण आपल्या घरामध्ये बघू शकतो की आपलं ब्रह्मस्थान कुठे आहे. ओके. घरामध्ये सगळ्यात जास्त फुटफॉल तुमचा कुठं होतोय, हे सगळ्यात सिम्पल मेथड आहे की ते तुमचं ब्रह्मस्थान आहे. बरं. आता फ्लॅट आहे, लेट्स से 2 BHK फ्लॅट आहे, एक साईडला 2 बेडरूम आहे, हो. मध्ये सेंटरला किचन आहे आणि एक साईडला हॉल आहे, बरोबर. राईट. सो जेव्हा पण आपण या बेडरूम मधून त्या बेडरूम मध्ये जातोय किंवा हॉलमधून बेडरूम मध्ये जातोय, हॉलमधून किचन मध्ये जातोय, एक असा पॉईंट असतो ज्या ठिकाणी तुमचा मॅक्सिमम फुटफॉल आहे. बरं. सो दॅट इज युअर ब्रह्मस्थान. ओके. बरं. सिम्पल. सगळ्यात सोपी पद्धत आहे. हा, actually सगळ्यात मला सोपी वाटतं. पद्धत. हा. आपण मागे भेटलो होतो तेव्हा तुम्ही 16 डायरेक्शन्स बद्दल सांगितलं होतं. हा. 16 डायरेक्शन्स असतात आणि 32 एंट्रन्स असतात. हा. तर ते मला कोडं काही कळलं नाही, तर तुम्ही जरा समजावून सांगाल ते? आता 16 दिशा म्हणजे हे सगळ्या 16 दिशा आपल्या 8 दिशांपासूनच त्या आलेल्या आहेत. माहिती आहेत. आपल्याला सर्वांना 8 दिशा हो. माहिती आहेत. 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा. बरोबर. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं ना तर 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा त्यांचा एक असा कोण बनतो. ओके. पण याच्यामध्ये पण एक जी जागा आहे हम्म. ज्याचा वास्तुशास्त्रामध्ये उपयोग कसा करायचा हे दिलेलं आहे. ओके. आजपर्यंत म्हणजे मी पाहिलेल्या प्रॅक्टिसेसमध्ये किंवा आम्ही काही ठिकाणी बघितल्या त्या सगळ्या गोष्टी, 8 दिशांचा मुख्यतः उपयोग केला जातो. पण त्यांच्या मधले जे रिक्त स्थान आहे हा. त्याचा उपयोग कसा करायचा किंवा त्याचे सिम्पटम्स काय असू शकतात, त्याचे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह इफेक्ट्स काय असू शकतात, बरं. याचा विचार कुठंच केलेला बघितला नाही आम्ही. नाहीये. त्यामुळे आपण काय करत असतो, 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा ओके. यांच्या मधला जो गॅप आहे तो सुद्धा कन्सिडर करत असतो. बरं. म्हणजे 8 तुमच्या मुख्य दिशा प्लस उपदिशा हो. प्लस त्याचे सुद्धा आपण बायफर्गेशन केलेले बाकीच्या 8 दिशांमध्ये, बरं. अशा या 16 दिशा बनतात. ओ. आता 16 दिशा जर बघितलं ना हम्म. तर याच्यामध्ये एक उदाहरण देतो. हम्म. उत्तर ही दिशा आणि ईशान्य ही दिशा, ओके. राईट. उत्तर ही दिशा आपली 0 डिग्रीमध्ये असते. हम्म. तुम्ही जर कंपास बघितलं तर कंपासमध्ये 0 डिग्री तुमचा नॉर्थ असतो, ओके. उत्तर ही दिशा हम्म. असते. त्याच्या जर राईट साईडला बघितलं तर नॉर्थ ईस्ट ही एक डायरेक्शन बनते, जी अगेन तुमची एका स्पेसिफिक अँगलमध्ये येते. पण त्याच्यामधला जो गॅप आहे ना त्याला आपण म्हणतो नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट. बरं. म्हणजे अशा ह्या 16 दिशा बनतात. अच्छा, अच्छा. नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट, परत ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट. म्हणजे ओ. नॉर्थ टू ईस्ट जो म्हणजे कॉर्नर आहे त्याच्याही तुमचा, उपदिशा अशा हा, होत जातात. उपदिशा होत जातात. बरं. आता प्रत्येक दिशेला काही ना काहीतरी गुणधर्म आहे हम्म. ज्यामुळे आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी गोष्टी बरोबर. घडतायत किंवा छोट्या मोठ्या गोष्टी घडतायत किंवा काही असू शकतं, हम्म. राईट. म्हणजे प्रॉब्लेम्स असू चांगल्याही घडतात शकतात, आणि वाईटही. राईट. पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं, बरोबर. एनिथिंग. सो प्रत्येक दिशेला काही ना काहीतरी गुणधर्म आहे. त्याच्यामध्ये कुठली ऍक्टिव्हिटी येते, युटिलिटी येते, कुठल्या टाईपचे ऑब्जेक्ट्स तुम्ही ठेवले गेले, ओके. त्यावरून ठरतं की तुमच्या लाईफमध्ये कशा प्रकारचे सिम्पटम्स असणार आहेत. बरं. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तो विषय नाही आता, हम्म, हम्म. फक्त सिम्पटम्स असणार आहेत. ओके. आता एक एक्झाम्पल देतो. हम्म. नॉर्थ ही जी डिरेक्शन आहे, हम्म. ही डिरेक्शन आपल्याला कस्टमर ऑपॉर्च्युनिटीज किंवा बिझनेस मध्ये जे कस्टमर्स असतात तुमचे हम्म. ते घेऊन येत असते. त्याचप्रमाणे जॉब जर करत असाल हम्म. तर जॉबसाठी जॉबमध्ये येणाऱ्या ज्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जसं की तुमचं प्रमोशन होणं असेल हम्म. किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीमधून तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येणं असेल, ओके. हा जो सिम्पटम आहे हा नॉर्थ या डिरेक्शन कडून येतो. बरं. आता एक सिम्पल अजून याला वास्तुदोष तयार कसा होतो एक सिम्पल लँग्वेज मध्ये सांगतो. टॉयलेट सगळ्यांना माहिती, टॉयलेट म्हटलं की सगळेजण घाबरतात हो, की हो. टॉयलेट आमचं इथं आहे, हो. तिथंच पहिली भीती. बरोबर. टॉयलेट काय ऍक्टिव्हिटी आहे, काय टाईपची ऍक्टिव्हिटी आहे, वेस्टेज डिस्पोजल ऍक्टिव्हिटी आहे, बरोबर. राईट. टॉयलेट काय काम करतं, ज्या डिरेक्शन मध्ये असेल हम्म. त्या डिरेक्शनचे गुणधर्म डिस्पोज ऑफ करण्याचं काम करतं. बरं. जसं की नॉर्थ या डिरेक्शन मध्ये जर टॉयलेट असेल तर ते काय करेल, नॉर्थ या डिरेक्शनचे गुणधर्म, जॉब ऑपॉर्च्युनिटीज, मनी, हे त्याचे गुणधर्म आहेत, हम्म. याला डिस्पोज ऑफ करण्याचं काम करेल. बरं. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये ना नवीन कस्टमर येतील, हो. ना नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज येतील, हम्म.
प्रमोशनल गोष्टी जरी तुमच्या डोळ्यावरती दिसत असतील तर दुसरा कोणीतरी घेऊन जाईल. ओके, स्टक व्हायला होतं Exactly. कुठेतरी तिथे. इवन जे नवीन मुलं असतात आज फ्रेशर्स असतील तर त्यांना हो. सुद्धा जॉब भेटायला खूप Correct, प्रॉब्लेम्स correct. येतात. हां. जनरली जे लोकांना किंवा जे फ्रेशर्स असतील ज्यांना क्विकली जॉब लागतो अशा लोकांच्या घरामध्ये नॉर्थ डायरेक्शन नीट अँड क्लीन असते. बरं. तेच ज्या लोकांना किंवा ज्या मुलांना जॉब लागण्यासाठी प्रयत्न करायला लागतात, खूप प्रयत्न करतात, सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होतात, हो. पण एन मोमेंटला जाऊन डिस्पोज ऑफ होऊन जातात. ओके. अशा केसेसमध्ये घराच्या नॉर्थ डायरेक्शन मध्ये टॉयलेट लाल रंग किंवा किचन असण्याचे चान्सेस असतात. बरं. असं हे 16 डायरेक्शन काम Okay. करतं. म्हणजे प्रत्येक डायरेक्शनची एक डायरेक्शनचा एक कलर सुद्धा दिलेला आहे. हा डायरेक्शनचा कलर अशा प्रकारे दिलेला आहे की डायरेक्शनच्या गुणधर्मानुसार त्यांचे आपण तत्व डिसाईड करतो. जसं आपल्याला पंचतत्व माहिती बरोबर, आहेत, तुमचा बरोबर. वॉटर, एअर, फायर, अर्थ आणि स्पेस, हे आपले 5 तत्व आहेत, पंचतत्व ज्याला म्हणतो बरोबर. आपण. आता ज्या दिशेचा जो गुणधर्म आहे त्याच्याप्रमाणे त्याचे तत्व डिसाईड केले जातात. बरं. जसं की आता नॉर्थचं आपण एक्झाम्पल हो. घेतलं होतं. नॉर्थ ही डायरेक्शन आपली जॉब ऑपॉर्च्युनिटी, मनी Correct. या फ्लो बिझनेस. लाईफमध्ये आपला फ्लो दर्शवतात. तर त्यामुळं त्या डायरेक्शनचं जे तत्व आहे ते आहे वॉटर एलिमेंट, बरं. पाणी तत्व. बरं. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर साऊथ ईस्ट, आग्नेय डायरेक्शन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आग्नेय डायरेक्शन मध्ये आपण किचन अलाउड करतो. त्याचं रिझन असं आहे की ती अग्नितत्वाची दिशा आहे, ओके. कारण ती कॅश फ्लो, फायर, पॅशन या सगळ्या गोष्टी दाखवते. बरं. तर हे सगळे गुणधर्म कसले? फायर एलिमेंटचे, हो. अग्नितत्वाचे. त्यामुळे त्या डायरेक्शनचा तत्व झाला अग्नितत्व. बरं. आता कलर्स कसे मॅटर करतात? जर तुमच्या घरामध्ये ऑफ व्हाईट, क्रीम किंवा बेज हे 3 कलर सगळीकडे कॉमन आहेत, ओके. सर्व भिंतींना आपण देऊ शकतो. बरोबर. पण आता इंटेरियर म्हणा किंवा प्रत्येकाची चॉईस असते, त्यानुसार मग आपण घरामध्ये वेगवेगळे कलर करायला जातो. मग हे कलर कुठेतरी चुकीचे असू शकतात. ओके. जर नॉर्दर्न डिरेक्शन मध्ये रेडची कुठलीही शेड आली किंवा येल्लोची कुठलीही शेड आली तर ते तुम्हाला प्रॉब्लेम्स क्रिएट करणार. अच्छा. याच ठिकाणी जर आता वॉटर एलिमेंट हो. आहे, राईट? वॉटर एलिमेंट म्हणजे त्याच्या शेड्स कुठल्या आल्या? ब्लू Blue. किंवा ब्लॅक कलर, करेक्ट. राईट? सो ब्लूची जर एखादी संथ शेड असेल, ज्याला आपण लाईट कलर Light blue, म्हणतो किंवा sky लाईट blue. ब्लू, स्काय ब्लू, रॉयल ब्लू, एनिथिंग, ह्या जर कलर्स असतील तर हे नॉर्थ डिरेक्शन मध्ये हेल्पफुल ठरतात. ओके. आणि हेच जर कलर अपोजिट म्हणजे अग्नितत्वाच्या डिरेक्शन मध्ये असतील तर ते हानिकारक ठरतात. बरं. त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला बघायला ओके. भेटतात. सो असं बेसिकली 16 डायरेक्शन आणि त्यांचे कलर्स वर्क करतात. ओके. सो 5 तत्व सर्व डिरेक्शनला इक्वली नाही म्हणता येणार, बट सर्व डायरेक्शनला काही प्रमाणामध्ये डिवाइड झालेले आहेत ओके. आणि त्याच्यानुसार मग त्याचे कलर्स ठरतात. मग कुठं कुठली ऍक्टिव्हिटी केली पाहिजे, कुठं कोणी झोपलं पाहिजे, हे बरोबर. सगळं त्याच्यानुसार ठरतं. ओके. असं आहे. तर पुढचा माझा असा प्रश्न आहे की एंट्रन्स, घराचा एंट्रन्स कसा असावा? ओके. घराची एंट्रन्स आहे ना, तसं जर बघितलं तर आपल्याला प्रत्येक दिशेमध्ये म्हणजे ईस्ट, नॉर्थ, वेस्ट आणि साऊथ प्रत्येक दिशेमध्ये 8 असे झोन बनतात जिथं आपल्याला एंट्रन्सेस बनवू शकतो आपण, किंवा आपण 8 जागेमध्ये एंट्रन्स बनवू शकतो. ओके. तर प्रत्येक 8 झोनपैकी 2 ह्या अशा एंट्रन्स असतात ज्याला आम्ही 3 आणि 4 ची एंट्रन्स म्हणतो. ओके. कुठल्याही डायरेक्शन मध्ये असू शकते 3 आणि 4 ची एंट्रन्स, जी तुमच्या लाईफ मधला स्ट्रगल झिरो डाऊन करण्याचं काम करते. बरं. सो तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करताय ती तुमच्या लाईफमध्ये नसेल, अशी ती एंट्रन्स कधीच तुमच्यासोबत होऊन नाही देणार. तुम्ही विचार करा, बाय लगेच डिफॉल्ट ती मनी, ग्रोथ, प्रॉपर्टी, एनिथिंग, वाव. या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आणून ठेवू शकते. बरं. बाकीचे जे एंट्रन्सेस आहेत त्या ट्रीटेबल असतात. फक्त साऊथ वेस्ट, ज्याला आपण नैऋत्य कोपऱ्यातली जी एंट्रन्स हो. म्हणतो, आणि प्रत्येकाला अवेअरनेस आहे, प्रत्येकजण घाबरलेला असतो त्या हो, एंट्रन्सला, ऍक्च्युली. तर ती जी एंट्रन्स आहे ती ट्रीटेबल नाहीये. ओके. त्याला आपण कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट करू शकत नाही. बरं. बाकीच्या ज्या एंट्रन्स आहेत, छोटे मोठे जे उपाय असतात, जसं की स्ट्रीप अप्लिकेशन असेल किंवा टेप, ज्या फ्लोअर टेप आपण ओके. बरेचसे आता इंडस्ट्रीयल जे लोक असतील त्यांना माहिती असेल की फॅक्टरीमध्ये ज्या फ्लोअर टेप यूज करतो आपण, त्या एक्झॅक्ट टेप तुमच्या घरामध्ये यूज करून तुमची टॉयलेट्स असतील, एंट्रन्सेस असतील, ह्या आपण ट्रीट करू शकतो. ओके. हार्डली 100-150 रुपयाचे उपाय. अच्छा. दॅट्स इट. पण हे जे साऊथला जे एंट्रन्स असतात किंवा घरं असतात ती टाळलेलीच बरी असं आहे का? म्हणजे असं काही मिथ आहे का? साऊथ फेसिंग म्हणताय तुम्ही? साऊथ फेसिंग. साऊथ फेसिंग सगळी घरं वाईट नसतात. ओके. जसं मी आता सांगितलं, जर साऊथ या डिरेक्शनमध्ये किंवा साऊथ फेसिंग घरांमध्ये जर तुम्ही कंपासमध्ये बघत असाल की एक साऊथ डिरेक्शन आपल्याला Correct, दिसते, correct. राईट? साऊथ डिरेक्शनच्या जर लेफ्ट साईडला जर तुमच्या घराची एंट्रन्स असेल, मेन गेट असेल, तर ती डायरेक्शन चांगली आहे, ते घर खूप चांगले असं मी म्हणेल. ओके. मोस्ट ऑफ दी आता बिझनेस केसेसमध्ये, म्हणजे जे बिझनेसमॅन आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, मोस्ट ऑफ दी
अशा लोकांची जी एंट्रन्स असते, घराची एंट्रन्स असते, ही साऊथ या डिरेक्शन मध्येच असते. अच्छा. त्यामुळे ते कुठेतरी आज त्या लेवल पर्यंत पोहोचले आहेत. हा, ऑफकोर्स त्याच्या मागे त्यांचे कर्म आहेत, बरोबर. ते जे काय Yes. डेली प्रॅक्टिसेस Yes, करतात ते नक्कीच. त्या सगळ्या गोष्टी आहेत. बट वास्तू कुठं ना कुठेतरी त्यांना हेल्प करते की तुम्ही आज त्या पोझिशनला जाऊन बसता. बरोबर. सो हे वास्तू जे कन्सल्टन्सी तुम्ही करता, हे एक सपोर्टिव्ह मेजर आपण म्हणू शकतो का? कारण काही जण कसे पूर्ण रिलाय होतात ह्याच्यावर, आणि काही कामधंदा न करता की वास्तूमध्ये आपण चेंजेस केले की आपलं सगळं छान होणार आहे, हे असं खूप जणांच्या मनात असतं. तर हे किती, आता ह्याचं एक सिम्पल एक्झाम्पल देतो. आपण सगळे गाडी चालवतो, राईट? गाडीमध्ये आता एक नवीन फंक्शन आलेलं आहे, क्रूज कंट्रोल, राईट? गाडी कुठल्या मार्गाला न्यायची आहे ते आपल्या हातात आहे. क्रूज कंट्रोल काय करतं? तुमची स्पीड मेंटेन ठेवण्याचं काम करतं. सेम तुमच्या लाईफमध्ये वास्तू किंवा जे काही आपले शास्त्र आहेत हे काम करतात. तुम्ही तुमची गाडी कुठल्या डायरेक्शनला न्यायची आहे, तुमचे ब्रेक पॅडल्स असतील, ऍक्सेलरेशन असेल, स्टिअरिंग असेल, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने कंट्रोल करायचे, तुमचं तुम्हीच करायचं, राईट? पण क्रूज कंट्रोल काय काम करणार किंवा वास्तू काम काय करणार की तुमची गती स्लो होऊन नाही देणार किंवा तुम्हाला त्या गतीला मेंटेन ठेवल. मग ते तुम्हाला गती वाढवायची कमी करायची ते तुमच्या हातात आहे. तुमचं कर्म तुम्हाला करणं भाग आहे, वास्तू फक्त तुम्हाला सपोर्ट करते. नक्कीच, एक डायरेक्शन द्यायचं. एक्झॅक्टली. हा, राईट डायरेक्शन मध्ये तुम्हाला न्यायचं काम करेल, योग्य ती गती तुम्हाला वास्तू देऊ शकते. असं वास्तूचं काम आहे. तर आजकाल जे कोरोना नंतर हे जास्त प्रमाण वाढलंय की लोकांमध्ये अँझायटी जास्त वाढली आहे किंवा कामाचा स्ट्रेस जास्त वाढलाय, पैशांचे प्रॉब्लेम्स खूप सुरू झालेत. तर या सगळ्यावर वास्तू मध्ये काही चेंजेस केल्याने काही फरक पडू शकतो का? हा, होऊ शकतो. आता पैसा आणि एन्झायटी अशा दोन गोष्टी तुम्ही आता बोललात. ह्या दोन प्रॉब्लेमसाठी दोन वेगवेगळ्या डायरेक्शन काम करतात. आता जर तुम्ही बघितलं, जे जॉब करतात, ठीक आहे, त्यांच्यासाठी पैसा इम्पॉर्टंट आहे. जे बिझनेस करतात त्यांच्यासाठी सुद्धा पैसा इम्पॉर्टंट आहे. नॉर्थ ही जी डायरेक्शन आहे ही कस्टमर ऑपॉर्च्युनिटीची डायरेक्शन आहे, किंवा जॉब जे करतात त्यांच्यासाठी ती डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. ह्या डायरेक्शन मध्ये जर कुठला वास्तुदोष असेल तर तो डिरेक्टली तुमच्या फायनान्सवरती अफेक्ट करणार. सेम साऊथ ईस्ट ही डायरेक्शन, ठीक आहे, म्हणजे जॉब असेल तर साऊथ ईस्ट ही डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. साऊथ ही डायरेक्शन तुमच्या लाईफ मधला कॅश फ्लो मेंटेन करण्याचं काम करते. तुमचं मंथली बजेट असेल, तुमचा मंथली जो कॅश फ्लो असतो, जो गरजेचा पैसा तुमच्या लाईफमध्ये असतो, त्याला मेंटेन ठेवण्याचं काम किंवा तो चुकीच्या ठिकाणी बुडू नये हे इन्शुअर करण्याचं काम साऊथ ईस्ट ही डायरेक्शन करत असते. सो नॉर्थ आणि साऊथ ईस्ट ह्या दोन डिरेक्शन तुमच्यासाठी फायनान्शियली हेल्पफुल ठरतात. आणि आरोग्याच्या बाबतीत काय सांगा? हा, आरोग्यासाठी अगेन तीन मुख्य दिशा आहेत, ठीक आहे. नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट ह्या दोन दिशा असतील. ह्या दोन दिशांपैकी कुठल्याही एका डिरेक्शन मध्ये जर टॉयलेट असेल तर तुम्हाला ते मेजर हेल्थ इश्यूज पर्यंत घेऊन जाऊ शकतं. स्पेसिफिकली नॉर्थ ईस्ट ही अशी डायरेक्शन आहे, या डायरेक्शन मध्ये जर किचन असेल, टॉयलेट असेल, तर ती 101% अशा डिसिजेस कडे तुम्हाला घेऊन जाऊ शकतं ज्याच्यातून परत येणं खूप अवघड आहे. इरिव्हर्सिबल डिसिजेस ज्याला म्हणतो आपण, अशा डिसिजेस पर्यंत घेऊन जाऊ शकतो. सेम नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट ही जी डायरेक्शन आहे ना, या डिरेक्शन मध्ये जर किचन असेल, टॉयलेट असेल, तर कंटिन्युअसली घरामध्ये हेल्थ इश्यूज चालू राहतात. सो हा सिम्पटम आपल्याला बघायला भेटतो. इव्हन अशा काही केसेस आहेत की जसं की कॅन्सर असेल, पॅरालिसिस असेल, ब्रेन ट्युमर सारखे जे इश्यूज असतात ज्याच्यामधून माणूस नॅचरली बाहेर नाही पडू शकत, अशा जे इश्यूज आहेत किंवा असे जे डिसीजेस आहेत, त्यांच्या घरामध्ये नॉर्थ ईस्ट या डायरेक्शन मध्ये किचन किंवा टॉयलेट 101% भेटतो. आता मी असं नाही म्हणते की तुमच्या घरामध्ये जर टॉयलेट किंवा किचन नॉर्थ ईस्ट मध्ये असेल तर तुम्हाला कॅन्सर किंवा असे मोठमोठे आजार होतील, ठीक आहे. पण ज्यांच्या लाईफमध्ये हे डिसीज आहे त्यांच्या घरामध्ये आम्हाला हे सिम्पटम्स आढळले. आता नॉर्थ ईस्ट जसं आपण म्हणतो ना की सेन्सिटिव्ह डायरेक्शन आहे. आता ही सेन्सिटिव्ह काय याच्या मागचं एक एक्झाम्पल देतो. नॉर्थ ईस्ट या डायरेक्शन मध्ये वास्तुपुरुष ही जर कन्सेप्ट बघितली तुम्ही, वास्तुपुरुष यांचं डोकं असतं, ठीक आहे. वास्तुपुरुषाची जी पोझिशन आहे ही नॉर्थ ईस्ट या डायरेक्शन मध्ये त्यांचं डोकं, साऊथ वेस्ट या डिरेक्शन मध्ये त्यांचे पाय असतात. त्यामुळं नॉर्थ ईस्ट डायरेक्शन खूप सेन्सिटिव्ह मानले जाते. एक एक्झाम्पल द्यायचं ठरलं, नॉर्थ ईस्ट या डायरेक्शन मध्ये तुम्ही काय टाईपचे ऑब्जेक्ट्स ठेवताय, काय टाईपच्या गोष्टी आहेत हे ठरवतात की तुमच्या डोक्यामध्ये कुठल्या टाईपचे थॉट प्रोसेस किंवा तुमची विचारसरणी कशी असेल. असा इनडायरेक्टली परिणाम असतो का?
आता एक एक्झाम्पल देतो. एक मित्र होता, त्यांनी कॉल केला आणि मला म्हणायला लागला की मला आहे ना सध्या सिगरेट पिऊशी वाटते. म्हणजे विनाकारण काही कारण नसताना सुद्धा मला सिगरेट पिऊशी वाटते आणि जेव्हा मी पितो ना तेव्हा मला खूप भारी वाटतं. म्हटलं ऍडिक्शनचा प्रकार आहे. म्हटलं हा तुला कुठेतरी ऍडिक्शन लागलेलं आहे, सो याच्यामध्ये वास्तू काय करू नाही शकत. मी त्याला असंच कॅज्युअल, आपण मित्र आहे, मित्राला एकदम कॅज्युअल उत्तर दिलं की आपण वास्तू काय नाही करू शकत, तू तुझ्या कंट्रोल ठेव. तर त्यांनी मला सांगितलं की तू मला प्रॉपरली गाईड करू शकतो, तू एकदम माझ्याकडे ये. मग सहज आपलं संध्याकाळची वेळ होती, आम्ही गेलो त्याच्या घरी, बसलो. त्याची रूम आहे ना ती नॉर्थ ईस्टमध्ये होती. नॉर्थ ईस्टमध्ये, एक्झॅक्ट नॉर्थ ईस्टमध्ये एक सिंगर आहेत, त्यांचा सिगरेट पितानाचा फोटो त्यांनी लावला होता. म्हणजे नॉर्थ ईस्टची डायरेक्शन कसली सांगितली, तुमच्या थॉट प्रोसेसची डायरेक्शन, म्हणजे जे डोक्यात विचार चालतात त्याची. त्या फोटोमध्ये असं दिसत होतं की तो सिंगर आहे, त्याच्या हातात सिगरेट आहे. ऑफकोर्स सिगरेट नव्हती ती, ते वेगळं टूल होतं. ते पिताना तो हॅपी फील करत होता. त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये अशी विचारसरणी चालू आली की यार मी हे पितोय त्याच्यामुळं मला चांगलं वाटतंय. आम्ही सिम्पली एक काम केलं, तो फोटो काढला, त्याच्याऐवजी एक सिंपल स्वस्तिक किंवा त्याला सांगितलं एक मोरपीस त्या जागेवरती लाव, की जेणेकरून तुझ्या डोक्यातले हे सगळे थॉट प्रोसेस आहे किंवा हे जे ऍडिक्शन रिलेटेड जो विचार करतोय ते सगळे पॉझिटिव्हली कन्वर्ट होतील. आणि एक आठवड्यानंतर परत त्याचा कॉल आला की मला आता बरं वाटतंय, मला सिगरेटची ऍडिक्शन करण्याची गरज नाही वाटत. हे झालं एक सिम्पल म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की सिम्पल लाईफमध्ये असं होऊ शकतं. आता हेल्थ इश्यूज वरती जाऊयात आपण. नॉर्थ ईस्ट डायरेक्शन हेल्थ इश्यूज कसे घेऊन येऊ शकतात. आता रिसेंटली काही महिन्यांपूर्वी एक केस आमच्याकडे आली होती, ज्याच्यामध्ये एका लहान मुलाला कॅन्सर होता. आम्ही म्हटलं की ठीक आहे, त्यांनी विचारलं फीज वगैरे काय आहेत. आम्ही म्हटलं फीज राहू द्या, आधी आम्ही तुमच्या घरी येतो. लहान मुलगा होता, एक 7 वर्षाच्या आसपास मुलाचं, 7 ते 8 वर्षाच्या आसपास मुलाचं एज असेल मॅक्स. घरी गेलो, हॉलमध्येच त्याचा बेड होता. बेडच्या पाठीमागं त्याचे मेडल्स लावलेले होते. एकदम अंगावर काटा आणण्यासारखा क्षण आहे. मेडल्स लावलेले होते आणि तो मुलगा झोपला होता. त्याच्यावरती मेडिसिन्स इतके हावी झाले होते की तो मुलगा शुद्धीत यायला सुद्धा तयार नव्हता, की एवढे मेडिसिनल जे उपचार असतील ते चालू होते. एक्झॅक्टली हे चालू होतं. आम्ही घरी गेलो, घरी बघितलं, सिंपल आम्ही घर फिरलो. कंपासवरती आपण ऍक्च्युअली ग्रीडिंग सिस्टमवरती काम करत असतो, फ्लोअर प्लॅन किंवा ग्रीड असल्याशिवाय आपण काम करत नाही. पण आपल्याला हेल्प करायची होती त्या व्यक्तीला, त्यामुळे आम्ही गेलो, सिम्पली बघितलं नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट या दोन्ही डिरेक्शनमध्ये एक एक टॉयलेट होतं. हा, आम्ही सिंपल एक काम केलं, त्यांना सांगितलं की तुम्ही हे घर सोडा, आयदर तुम्ही दोन्ही टॉयलेट सीट शिफ्ट करून घ्या. त्यांनी त्या क्षणी निर्णय घेतला की सर आमचे या एरियामध्ये अजून 1-2 फ्लॅट्स आहेत, आपण तिथं बघूयात, त्याच्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल तिथं आम्ही शिफ्ट होतो. आम्ही जस्ट फ्लॅट चेंज केला आणि मुलाची रिकव्हरी चांगली चालू आली. इव्हन आज तो शाळेत वगैरे सगळ्या त्याच्या रुटीन ऍक्टिव्हिटीज ॲज इट इज चालू आहेत. बापरे, म्हणजे एवढे थोडेफार चेंजेस करून सुद्धा म्हणजे किती फरक पडतो. एक्झॅक्टली. आता ज्या व्यक्तींना फ्लॅट सोडणं किंवा टॉयलेट सीट शिफ्ट करणं हा स्कोप नाहीये, सॉरी, आता नॉर्थ ईस्ट ही अशी डिरेक्शन आहे, याच्यामध्ये आपण टॉयलेट सीट ट्रीट करूच शकत नाही. किचन असेल, टॉयलेट असेल, लाल रंग असेल, याच्यावरती ट्रीटमेंट नाहीये. काय लाल रंग असेल तर त्याला ऑफ व्हाईट क्रीम कलर करणं बेस्ट आहे. किचन असेल तर ते शिफ्ट करायला लागतंच, त्याला कुठलाही उपाय नाहीये. टॉयलेट असेल ते सुद्धा शिफ्ट करणं भाग आहे. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी आहेत की शिफ्ट करणं किंवा तो फ्लॅट किंवा ते घर राहतं घर आहे तुमचं ते सोडून जाणं. सिम्पल. नॉर्थ ईस्टमध्ये जर एखादा कन्सल्टंट तुम्हाला नॉर्थ ईस्ट या डायरेक्शनमध्ये असलेला वास्तुदोषसाठी जर एखादी रेमेडी देत असेल तर ते साफचुकीचं आहे. तुम्ही कितीही रेमेडीज करा, लाखोंच्या रेमेडीज करा, 1 रुपयाचा फरक नाही पडणार. या 3 गोष्टी कन्सिडर केल्या तर म्हणजे या 3 गोष्टींमध्ये काही चेंजेस करताच येत नाही आपल्याला. 2 गोष्टी अशा आहेत आपल्या घरामध्ये ज्याला रेमेडियल सोल्युशन नाहीये. एक म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये असणार किचन किंवा टॉयलेट, आणि दुसरी गोष्ट नैऋत्य म्हणजे साऊथ टू वेस्ट या डिरेक्शन मध्ये असलेला दरवाजा. याला आपण कुठल्याही प्रकारची रेमेडी करू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टींमध्ये वास्तुपुरुष हे किती महत्वाचं आहे आणि ते कुठे असावं, वास्तुपुरुष कुठे बोलला पाहिजे किंवा काय त्याच्याबद्दल सांग. आता वास्तुपुरुष ही कन्सेप्ट काय हे आधी सगळ्यात आधी समजून सांगतो. मॉडर्न पद्धतीने पण सांगतो आणि वेदिक म्हणजे जे लिटरेचर आपलं विश्वकर्मा प्रकाशमध्ये जी स्टोरी दिलेली ती एक सांगतो. अंधकसूर नावाचा एक राक्षस आहे आणि आपले महादेव शंकर. ठीक आहे.
यांच्यामध्ये एक युद्ध चालू होतं. युद्ध चालू असताना अंधकासुराचा पराभव झाला आणि महादेव जे होते ते त्यांच्या अकराळ विक्राळ रूपामध्ये होते. त्यांच्या माथ्यावरून आहे ना एक घामाची धार किंवा घामाचा एक बूंद म्हणा, हा बिंदू म्हणा, हा पृथ्वीवरती येऊन पडला. त्या बिंदूपासून, त्यांच्या घामाच्या एका बिंदूपासून एक अकराळ विक्राळ रूप जन्माला आलं. ठीक आहे. आता जन्माला आल्यानंतर त्याचा जो काय म्हणतो आपण त्याला, शरीर यष्टी होती किंवा त्याचं जे रूप होतं हे खूप मोठं होतं. त्यामुळे त्याला खायला प्यायला लागत होतं. अंधकासूर त्याच ठिकाणी पडलेले होते. अंधकासुराचा त्यांनी रक्त पिलं. व्हेरी फर्स्ट त्यांची जी सगळ्यात पहिली मील होती ती अंधकासुराचं रक्त. अंधकासुराचं रक्त आणि महादेवांचा घाम यांच्यामुळं रूप त्यांचं भोळं बाबळं होतं, पण जे विचार होते ते असुरी विचार होते. त्यामुळे त्यांनी काय केलं, पृथ्वी तलावरती जे काय त्यांना दिसतंय याचं ग्रहण करायला म्हणजे खायला सुरुवात केली. सगळे देव म्हणजे जेवढे काही देव आहेत हे सगळे भयभीत झाले. कोणालाच ते अशी प्रकृती होती, हा महादेवाचा घाम आणि अंधकासुराचा वंश म्हणता येईल किंवा त्यांचं मिश्रण करून जी प्रकृती तयार झाली अशी प्रकृती होती. त्यामुळं देवांना सुद्धा ही अनकंट्रोलेबल होती. सगळे देव घाबरले आणि सगळे देव गेले ब्रह्मदेवांकडे. आता कुठल्याही प्रकृतीची निर्मिती किंवा कुठल्याही सृष्टीची निर्मिती बाय डिफॉल्ट हे ब्रह्मदेवांनी केलेली, राईट. ब्रह्मदेवांकडे गेले, सगळे देव म्हटले की ब्रह्मदेव तुम्हीच आता आम्हाला या दुविधामधून बाहेर काढू शकता. ब्रह्मदेवांनी एक युक्ती चालवली. ब्रह्मदेव वास्तुपुरुषांच्या समोर गेले. त्यांना म्हटले तुम्ही या पृथ्वीवरचं सगळं काय खात सुटलाय, पूर्ण सृष्टी तुम्ही नासधूस करायला चालू केलेली आहे. एक वेळ अशी येईल की या पृथ्वीवरती म्हणा किंवा या सृष्टीवरती तुम्हाला खाण्यापिण्यासाठी काहीच राहणार नाही, मग तुम्ही काय करा. ब्रह्मदेवांच्या युक्तीला वास्तुपुरुष नतमस्तक झाले. वास्तुपुरुष म्हटले की इथून पुढे तुम्ही जे सांगाल ते मी करेल. ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलं की ज्या पृथ्वीमधून तुमचा जन्म झालाय त्या पृथ्वीमध्ये तुम्ही परत विलीन होऊन जा. वास्तुपुरुषांनी जसे होते तसेच पालथ्या स्वरूपामध्ये पालथं तोंड करून ते पृथ्वीवरती विलीन झाले. ही झाली एक सृष्टी किंवा ही झाली एक वास्तू. आपली पृथ्वी एक वास्तू आहे. वास्तुपुरुष हे पृथ्वीवरती विलीन झाले. आता हे एक आसुरी शक्ती आहे. वास्तुपुरुष एक आसुरी शक्ती आहे, राईट. याला चुकीच्या, मी आसुरी जेव्हा म्हणतो त्याला चुकीच्या पद्धतीने नका घेऊ. वास्तुपुरुष ही फक्त त्यांचे विचार आसुरी होते. हे कधीही परत नासधूस करायला कधी नासधूस परत चालू करू शकतात. त्यामुळे सर्व देवांनी काय ठरवलं की आपण या वास्तुपुरुषांना कंट्रोल करण्यासाठी आपण त्यांच्या अंगावरती जाऊन बसू. ठीक आहे. सगळ्यात मध्यभागी किंवा वास्तुपुरुषांच्या पाठीवरती किंवा पोटावरती ब्रह्मदेव येऊन बसले, ज्याला आपण आपल्या घराचं ब्रह्मस्थान म्हणतो, राईट. त्याच्या आजूबाजूला 4 देवता बसले, परत त्याच्या आजूबाजूला 8 आणि परत बाहेरच्या चौकटीमध्ये बाकीचे देवता. असे 45 देवतांचं हे वास्तुमंडल आहे. वास्तुपुरुष समजले काय? ठीक आहे. वास्तुपुरुषांचे हे कशी झाली तयार, स्टोरी काय, उत्पत्ती कशी झाली, हा उत्पत्ती कशी झाली. 45 देवता बसले. आता ह्याच्यापैकी ना 45 देवतांपैकी 33 हे देव आहेत आणि 12 हे असुर आहेत. अच्छा, इथे पण असुर आहेत. हा, इथे पण असुर आहेत, कारण की पूर्ण सृष्टीच भयभीत झालेली आहे. असुर असू द्या किंवा देव असू द्या, सगळेच ब्रह्मदेवांकडे जाऊन नतमस्तक झाले होते. 33 देव ह्याला आपण मॉडर्न लँग्वेजमध्ये म्हणू शकतो ही तुमच्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी, जी आसुरी शक्ती आहेत ज्या वास्तुपुरुषावरती बसलेल्या, त्या म्हणजे तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी. आता आपण परत स्टार्टिंगला जाऊया, पॉडकास्टच्या स्टार्टिंगला, जिथं तुम्ही मला प्रश्न विचारला की ह्या स्टुडिओच्या एनर्जीज कशा आहेत, तेव्हा मी सांगितलं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा गोष्टी जाणवतात आपल्याला. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह का जाणवतात, जिथं ह्या 45 देवतांपैकी जे देव आहेत म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत त्या तिथं एनहान्स्ड आहेत, त्यामुळे आपल्याला तिथे गेल्यानंतर पॉझिटिव्ह वाटतं. उलट घेऊया त्याच्या, ज्या ठिकाणी या निगेटिव्ह एनर्जीत किंवा आसुरी शक्ती जिथं एनहान्स्ड आहेत तिथं गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की काहीतरी इथं निगेटिव्ह एनर्जी आहे. इंटरेस्टिंग आहे खूप. हा, आता वास्तू काम कसं करतं, सिम्पल. ह्या सगळ्या फंडामेंटल वरती जी ही स्टोरी मी तुम्हाला सांगितली, या फंडामेंटल वरती आपलं वास्तू काम करतं. आता आपण ह्याला देवता हा जो टॉपिक आहे ना थोडासा साईडला ठेवू. आता आपण कन्सिडर करूयात की ठीक आहे, देवतांचं एनर्जीशी रिलेशन मी सांगतो तुम्हाला. आता आपले जे पूर्वज होते त्यांना ज्या काही गोष्टी नेचरमध्ये फील व्हायच्या त्यांना ते देवता म्हणायचे. ठीक आहे. जसं सूर्य
देवता, देवता, हा. वायू पवन देवता, राईट. पाण्याला आपण किंवा धरतीला आपण धरती माता धरती म्हणतो. माता, हो. सो हे फॉर्म आहेत, देवतांचे फॉर्म आहेत. करेक्ट करेक्ट. सेम कंडिशन वास्तूमध्ये अप्लाय होते. आपल्या पूर्वजांना असं जाणवलं की या जमिनीमध्ये कुठल्या ना कुठल्या टाईपच्या एनर्जी आहेत, बरं. मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. मग ओके. त्याच्यामध्ये आपण त्याला कन्व्हर्जन केलं. आज त्याला म्हणतो आपण लँड एनर्जीज, 45 लँड एनर्जीज. ओके. सिम्पल. बरं. आता परत तुम्ही विचाराल की ह्या जर लँड एनर्जीज आहेत तर तुम्ही 16 डायरेक्शन मध्ये का कन्वर्ट करता घराला, राईट. तर हे जे देवता ज्या झोन मध्ये बसले, आता नॉर्थ मध्ये एक विशिष्ट प्रकारचे देवता बसलेले, ओके, राईट. ते कुठले? तर त्या देवतांचे ते देवता आहेत सोम आणि भल्लाट. बरं. ठीक आहे. हे जे दोन देवता आहे, आणि स्टार्टिंगलाच ब्रह्मदेवांच्या शेजारी एक भूधर नावाची एक देवता बसलेली असते. भूधर, सोम, भल्लाट आणि अजून बाहेरच्या काही देवता असतात बाहेरच्या चौकटीमधल्या. त्या देवतांचं मिळून हे ॲट्रिब्यूट बनतं की हे देवता तुमच्या अबंडन्स, मनी, त्याच्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज, कस्टमर यांच्यासाठी कारणीभूत आहेत. बरं. त्यामुळे नॉर्थ या डिरेक्शनचं ॲट्रिब्यूट किंवा गुणधर्म आहे जॉब, कस्टमर, ऑपॉर्च्युनिटीज ओके. आणि मनी. सगळ्यात म्हणजे आता ऐकून आपला पॉडकास्ट चाललाय त्याच्यावर मला एक अंदाज आला की नॉर्थ ही डिरेक्शन वास्तूमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तसं बघायला गेलं ना, 16च्या 16 दिशा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता नॉर्थ ही डिरेक्शन स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीसाठी इम्पॉर्टंट असू शकते, ओके. असू कारण शकते. कसं पैशांचा फ्लो म्हणा किंवा हा. बिझनेस, आपली ग्रोथ जी आहे ती सगळी नॉर्थ डिरेक्शनवर अवलंबून आहे. हा, नॉर्थ ही डिरेक्शन तुम्हाला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज देऊ शकते. ठीक आहे. पैसाही आणून देऊ शकते, पण तो पैसा टिकल का नाही ही सांगणारी दुसरी डायरेक्शन. ओके. सगळ्या म्हणजे इंटरलिंक्ड आहेत सगळ्या Exactly. दिशा. आता आपण आहे ना 16 ज्या डिरेक्शन आहेत त्याचा एक शॉर्ट समरी मी तुम्हाला देतो की त्याच्यावरती काय उपाय केले Correct, पाहिजे correct. किंवा कशा या गोष्टी काम करतात. सगळ्यात पहिली डिरेक्शन आपण नॉर्थ ही डिरेक्शन Yes. सांगितली, जी जॉब, कस्टमर्स, ऑपॉर्च्युनिटीज, मनीची डिरेक्शन आहे, बरोबर. राईट. तुमच्या लाईफमध्ये पैसा कुठल्या मार्गाने येणार ही नॉर्थ ते ही डिरेक्शन ठरवते. हम्म. नॉर्थ या डिरेक्शन मध्ये जर टॉयलेट असेल तर ऑपॉर्च्युनिटीज डिस्पोज ऑफ होतील, बरं. किचन असेल तर ऑपॉर्च्युनिटीज जळतील, बर्नआउट होतील. ओ. एन मोमेंटला तुम्हाला समजेल की कुठेतरी गोष्टी बर्नआउट झाल्या, राईट. नॉर्थ डिरेक्शनमध्ये जर तुमचं किचन असेल तर जो गॅस बर्नर आहे त्याच्या खाली एक ग्रीन कलरची शीट, ग्रीन कलरचा मार्बल तुम्ही लावा. ओके. ठीक आहे. सेम वे मध्ये जर टॉयलेट असेल तर टॉयलेट सीटच्या, इंडियन टॉयलेट असेल तर चारही साईडने, वेस्टर्न असेल तर तिन्ही साईडने एक ब्लू कलरची टेप लावावी. ओके. ठीक आहे. जलतत्व जलतत्व म्हणून ब्लू कलरची टेप लावावी. आता ब्लू कलरची टेप काय काम करते, किंवा कुठलीही टेप असेल किंवा कुठलीही स्ट्रीप असेल, ही काय काम करते, जो तुमचा ब्रह्मस्थानापासून त्या टॉयलेटचा जो कॉन्टॅक्ट आहे ओके. तो तोडण्याचं काम करते. तिथं एक आपण व्हर्च्युअली भिंत बांधतोय बरं. की जेणेकरून हा तुमच्या घराचा आता भाग राहिलेला नाही. ओके. तिथं जो एनर्जीचा लॉस आहे किंवा जी डिस्पोजल ऍक्टिव्हिटी तिथं फॉर्म होतीये ती तुमच्या लाईफमध्ये राहणार नाही, बरं. जेणेकरून तुमच्या जे काही जॉब रिलेटेड गोष्टी असतील किंवा बाकी इतर दिशांचं जे आता आपण बघू, ह्या ज्या काही दिशांचे इश्यूज असतील हे सगळे सॉल्व्ह होण्याचे चान्सेस असतात. ओके. किंवा म्हणजे solve होऊन अडथळे जातात. येणार नाहीत Exactly. मध्ये तिथे. ओके. येस. आता ह्याच्या पुढची जर डिरेक्शन बघितली तर ती असते नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट डिरेक्शन, जी असते हेल्थ आणि इम्युनिटीची डायरेक्शन. ओके. ठीक आहे. एखाद्या घरामध्ये कंटिन्युअसली आजारपण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहे, एकाला झालं की दुसऱ्याला, दुसऱ्याला झालं की तिसऱ्याला. बरोबर. ठीक आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये ही कंडिशन नसते. काही स्पेसिफिक घरं असतात ज्यांच्या घरामध्ये कंटिन्युअसली सतत चालू आपल्याला असतात. आजारपण हो. बघायला भेटतं. तर त्या डायरेक्शनमध्ये एकतर नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्टमध्ये किचन ओके. किंवा मग टॉयलेट असू शकतं. बरं. ठीक आहे. किंवा लाल रंग असू शकतो. लाल रंग असेल तर बाय डिफॉल्ट तुम्ही त्याला ऑफ व्हाईट क्रीम कलरमध्ये कन्वर्ट करा. ओके. टॉयलेट सीट असेल तर अगेन ब्ल्यू ब्लू कलरची टेप, आणि किचन असेल तर ग्रीन कलरचा त्याच्या खाली मार्बल, ओके. गॅस बर्नर खाली मार्बल. अच्छा. ठीक आहे. एक सिम्पल एक्झाम्पल नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्टच्या डायरेक्शनचं. एका घरामध्ये कंटिन्युअसली आजारपण चालू होतं, जसं मी सांगितलं ना, एक झालं की एक हो, झालं की हो. एक झालं की. ह्याच्यापेक्षा एक सेवर अजून एक वेगळं एक्झाम्पल देतो. एका घरामध्ये ब्रॉन्कायटिस हा जो आजार आहे मुख्य पुरुषाला, म्हणजे घरामधली जी कमवती व्यक्ती त्यांना झाला होता. जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो फर्स्ट व्हिजिटसाठी, तेव्हा नाकावरती नेबुलायझर आणि मशीन वगैरे त्यांचं ते जे काय सेटअप असतो ते चालू होतं. ते चालू असतानाच ते आमच्याशी कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करत होते. सिम्पल आम्ही गेलो, नेहमी जे ऑडिट करत असतो आम्ही घरामध्ये जाऊन, तुमच्या एंट्रन्स पासून किचन पर्यंत सगळ्या, एंट्रन्स पासून तर शेवटच्या बेडरूम पर्यंत जे काय ऑडिट करत असतो आपण, हे सगळं ऑडिट झालं. त्याच्यानंतर आम्ही काही प्लॅनिंग डिसाईड केलं की टॉयलेट्स या डायरेक्शनमध्ये टॉयलेट ट्रीट होतील. नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्टमध्ये किचन होतं, तर किचन खाली आम्ही फक्त ग्रीन कलरचा मार्बल टाकला. नेक्स्ट व्हिजिट 1 महिन्यानंतर आम्ही प्लॅन केली.
नेक्स्ट विजिटमध्ये नेब्युलायझर निघून गेलं होतं. डॉक्टरांनी फक्त त्यांना सांगितलं होतं की आता एवढ्या सगळ्या जे काही मेडिकेशन चालू आहेत ते सोडून फक्त आपण एका गोळीवरती शिफ्ट होऊया. बर. सो एवढा फरक लगेच सिम्पल गोष्ट केली जाणवत आपण. होतो. हा. तुमच्या गॅस बर्नर खाली ग्रीन कलरचा मार्बल टाकला, ओके. दॅट्स इट. हम्म. काहीच केलं नाही याच्या हम्म. व्यतिरिक्त. हा, छोटे मोठे जे असतात की ऑब्जेक्ट इकडचे तिकडे ठेवणं हो. किंवा तुमची झोपण्याची जागा वगैरे बरोबर. बदलणं, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. हम्म. पण त्या प्रॉब्लेमला आधारित हम्म. जर कुठली एखादी गोष्ट असेल, म्हणजे ब्रॉन्कायटिस किंवा Correct. हेल्थ इश्यू वरती हो. बोलतो आपण, त्याला जर कुठली त्याच्यावरती काम करणारी जर कुठली गोष्ट होती तर ती होती नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट मध्ये असलेलं किचन. बर. ठीक आहे. ह्याच्या पुढची दिशा येते, आता 16 दिशांचं बोलतोय आपण, राईट. बरोबर. ह्याच्या पुढची जी डिरेक्शन आहे ती म्हणजे नॉर्थ ईस्ट, ज्याला आपण ईशान्य दिशा म्हणतो. बर. ईशान्य दिशेमध्ये जनरली आपण मंदिर प्लॅन करत असतो. हो. बऱ्याचशा जणांना माहिती की मंदिर तिथं असलेलं बरोबर. योग्य आहे. ठीक आहे. नॉर्थ ईस्ट ही डायरेक्शन आपल्या माइंडची, आपल्या फोकसची, आपली क्लॅरिटी, हम्म. या सगळ्याची डिरेक्शन आहे. बर. आता जनरली तुम्ही बघत असाल की लहान मुलं आहेत, हम्म. लहान मुलांमध्ये अभ्यासाला बसले की चिडचिड चालू होऊन जाते, हम्म. राईट. किंवा घरामध्ये मोठे माणसं असतील, त्यांची हो. डिसिजन मेकिंग प्रॉपरली नसते. कमी होतं. हा. त्याचप्रमाणे आपण सांगितलं की कॅन्सर, पॅरालिसिस यासारखे जे मेजर डिसिजेस आहेत हम्म. हे लाईफमध्ये असतात बऱ्याचशा लोकांच्या. तर ज्या घरामध्ये मुलांचं लक्ष अभ्यासात नाहीये, हम्म. मोठ्या व्यक्तींचं डिसिजन मेकिंग किंवा थॉट प्रोसेसची क्लॅरिटी नाहीये, ओके. किंवा चुकीचे विचारसरणी त्यांची चालू आहे, हम्म. अशा घरांमध्ये नॉर्थ ईस्टच्या डिरेक्शनमध्ये काही ना काहीतरी वास्तुदोष सापडतो म्हणजे सापडतो. बर. ठीक आहे. हम्म. जसं की नॉर्थ ईस्टच्या डायरेक्शनमध्ये जर आडगळ करून ठेवलेली असेल, हम्म. ती डायरेक्शन क्लीन नसेल, हम्म. तर कंटिन्युअसली डोक्यामध्ये सुद्धा तसेच थॉट प्रोसेस ओके. चालणार. कधीही तुम्ही डिसिजन Clean- मेकिंग मध्ये किंवा clean क्लॅरिटी नाही नसणार. राहणार. हम्म. ठीक आहे. हेच जर किचन असेल तर चिडचिड होणं, ओके. किंवा अगेन मेजर डिसिजेस. टॉयलेट असेल तर मेजर डिसिजेस बरं. होऊ शकतात. ओ. ठीक आहे. त्यामुळे नॉर्थ ईस्ट ही डायरेक्शन आपल्या घरामध्ये कधीही आपण नीट आणि क्लीन ठेवावी, ओ. बर. एकदम नीट अँड क्लीन. हम्म. सगळ्यात जास्त जर तुमच्या घरामध्ये कुठली डायरेक्शन नीट अँड क्लीन तुम्हाला पाहिजे असेल तर ती म्हणजे नॉर्थ ईस्ट. याचा अर्थ असा नाही की बाकीच्या जागांमध्ये तुम्ही काय आडगळ करू शकता, असं नाही. हम्म. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी नॉर्थ ईस्ट, कारण इथं वास्तुपुरुषाचं डोकं सुद्धा आहे. बरोबर. बरोबर. ठीक आहे. म्हणून मग तिथे देवघर असावं असं म्हणतात का? हा, देवघर असण्यामागचे एक वेगळं रिझन आहे. हम्म. ते म्हणजे जर इथं देवघर असेल तर तुमचे जे विचार आहेत ते हम्म. आध्यात्मिक आणि नीट अँड क्लीन राहू शकतात. हम्म. पण अगेन इथं चूक काय होते, देवघरामध्ये लाल कलरचं वस्त्र आपण यूज करतो. हो. ठीक आहे. नॉर्थ ईस्ट हो. नॉर्थ ईस्ट ही जलतत्वाची दिशा आहे. हम्म. हम्म. जेव्हा देवाच्या खाली आपण लाल कलरचं वस्त्र येतं हम्म. तेव्हा ते फायर एलिमेंटमध्ये कन्वर्ट होऊन जातं. बर. मग परत ते वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला क्रिएट करतात, जसं हा. चिडचिड होणं, ओके. किंवा अगेन तुमचे डिसिजन एन मोमेंटला जाऊन तुम्ही कॅन्सल करणं, हम्म. किंवा मोमेंटला तुम्ही डिसिजन चेंज करता, हम्म. असे जे प्रॉब्लेम्स असतात, किंवा क्लॅरिटी नसते, सतत काहीतरी गोंधळ झालेला हो, असतो. हो. एखादी व्यक्ती असते बघा आपल्या आजूबाजूला की कंटिन्यू काहीतरी गोंधळात अडकलेली हम्म. असते. सो कन्फ्यूज हा. असणं. हम्म. सो अशा ज्या व्यक्ती असतात, अशा लोकांच्या नॉर्थ ईस्टच्या डायरेक्शनमध्ये काही ना काहीतरी काहीतरी गडबड वास्तू. असते. ओके. हा, असं आहे. हम्म. ह्याच्या पुढची जी डायरेक्शन आहे ही ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट. हम्म. ठीक आहे. ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट ही जी डायरेक्शन आहे ही आपल्या लाईफमध्ये फन, रिक्रिएशन, हॅपीनेस या सगळ्या गोष्टी देण्याचं काम करत असते. या डिरेक्शनमध्ये जर काही वास्तुदोष असेल हम्म. तर जनरली त्या घरामध्ये सगळं काही आहे, लेट्स से सगळं काही आहे, फायनान्स आहे, हेल्थ आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतात, पण त्यातून जो आनंद घ्यायचा आहे ना, ओके. तो आनंद तुम्हाला घेता येत नाही, बर. किंवा आनंद फीलच होत नाही. हम्म. सगळ्या गोष्टी आहेत पण फीलच होत नाही की मी आनंदी किंवा सतत happiness उदास किंवा काहीतरी हा. राहिल्यासारखं. हा. आता रिसेंटली एक केस होती, खूप छान घर होतं त्यांचं, मोठं घर होतं, बंगला होता, हम्म. सगळ्या काही गोष्टी आहेत, बाहेर मर्सिडीज लागलेली आहे, आतमध्ये मनासारख्या सगळ्या गोष्टी घडतायत, ओके. पैसा पाणी खूप आहे. पण त्यांचं स्टेटमेंट असं होतं की या सगळ्यामधून आहे ना मला आनंद भेटत नाही, हम्म. की मला जो पॅशन म्हणा किंवा जो आनंद फील व्हायला पाहिजे ना, जॉय, हॅपीनेस फील व्हायला पाहिजे तो माझ्या येत असेल. फॅमिली सोबत, हम्म. जेव्हा आम्ही डिस्कशन करतोय, एकत्र जेव्हा बसलोय, तेव्हा जो आनंद यायला पाहिजे एकमेकांपासून, तो आनंदच येत नाही. ओके. सिम्पली आम्ही त्या घरामध्ये गेलो. हम्म. ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट या डिरेक्शनमध्ये एक लाल रंगाची शेड होती. हम्म. लाल रंगाची शेड ओके. होती. त्यांनी एक कबड तिथं ठेवलेला होता. कबडला एक लाल रंगाचा सनमायका जो असतो ना तो लावलेला होता. लाल म्हणजे पिंकच्या ओके. लालची Shade शेड मध्ये. म्हणा. हम्म. ठीक आहे. पिंकच्या आसपास एक शेड होती. ती फक्त आम्ही त्याच्यावरती एक विनल पेपरची शीट लावली. ओके. त्याच्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ओ. मग तिथे कुठला कलर अप्लाय होतो? हा, आता ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट ही जी डायरेक्शन आहे, इथून पुढच्या ज्या 3 डायरेक्शन आहेत ह्या एअर एलिमेंट म्हणजे वायू तत्वाच्या दिशा आहेत. बरं. ठीक आहे. यांच्यासाठी जो बेस्ट कलर असतो तो ग्रीन किंवा ब्राऊन. हम्म. ठीक आहे. बरं. ह्या तत्वामध्ये किंवा ह्या पुढच्या 3 डिरेक्शनमध्ये प्लांट्स असणं
चांगलं मानलं जातं, शुभ मानलं जातं. बरं. ठीक आहे. हां, तर ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट वरती होतो आपण. या डिरेक्शनमध्ये जर टॉयलेट असेल तर टॉयलेट ट्रीट करणं गरजेचं आहे. ओके. आणि जर किचन असेल तर सेम प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. बरं. हां, ही डायरेक्शन रिक्रिएशनची, हम्म. रिक्रिएशन इन द सेन्स रिप्रोडक्शन. ओके. ज्या घरामध्ये बेबी कन्सिव्ह करण्यासाठी इश्यूज आहेत, ठीक आहे, किंवा असंही होऊ शकतं की कन्सिव्ह होतंय आणि कुठेतरी पहिला फर्स्ट 3 मंथ्समध्येच काही ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स बरोबर. क्रिएट होऊन प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. अशा घरामध्ये ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्टमध्ये किचन किंवा टॉयलेट असण्याचे 100% चान्सेस आहेत. ठीक आहे. एक केस होती रिसेंटली, त्यांना कन्सिव्ह होत नव्हतं. लग्नाला ऑलमोस्ट 5 ते 7 वर्ष झाले होते, प्रयत्न चालू होते पण होत नव्हतं. घरी गेलो, ऑडिट झालं घराचं, त्याच्यामध्ये समजलं की ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट सीट येतं. आम्ही सिम्पल एक काम केलं, टॉयलेट सीटच्या अराउंड ग्रीन कलरची टेप लावली. बरं. त्याच्यानंतर 4 दिवसांनी क्लायंटचा फोन आला की सर, म्हणजे आमचे जे प्रयत्न चालू होते, मेडिकेशन ऑफकोर्स Successful. मेडिकेशन चालू हो, होत्या, बरोबर. कुठेतरी आम्हाला पॉझिटिव्हली आता कन्वर्ट होताना दिसते. Great. एक सकाळी टेस्ट जी झाली ती Okay. आमची पॉझिटिव्ह झाली. हम्म. तो सिम्पल गोष्ट आहे. आपण काय छोट्या केलं, छोट्या गोष्टी असतात खरं या अगदी. सिम्पल गोष्ट आहे. ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट याच्यामध्ये जर किचन असेल तर अगेन गॅस बर्नर खाली ग्रीन कलरची ओके. शीट टाकायची तुम्हाला. ओके. नेक्स्ट ईस्टची डिरेक्शन. हम्म. आता जे बिझनेस किंवा नेटवर्किंग फील्डमध्ये आहेत, कम्युनिकेशन फील्डमध्ये आहेत, यांच्यासाठी ही डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. ओके. ईस्ट डिरेक्शन तुम्हाला तुमचं नेटवर्क कसं असेल, हम्म. तुमचं कम्युनिकेशन कसं असेल, ओके. तुम्ही किती लोकांपर्यंत सोशली पोहोचू शकाल, हे ठरवण्याचं काम ईस्ट डिरेक्शन करत असते. आता बरेचसे लोक असतात स्वतःच्या ब्रँडवरती खूप काम करतात, हम्म. पण जे त्यांचं एक्झॅक्ट मार्केट आहे किंवा जे त्यांचं एक्झॅक्ट मास आहे, ठीक आहे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचू Client शकत नाही, त्यांचे. हम्म. क्लायंटपर्यंत पोहोचू शकत बरोबर. नाही. त्यांच्या ईस्ट या डायरेक्शनमध्ये प्रॉब्लेम असण्याचे किंवा वास्तुदोष असण्याचे चान्सेस असतात. बरं. किचन असेल, टॉयलेट असेल, तुम्ही तुमच्या पोटेन्शियल क्लायंट्सपर्यंत पोहोचू शकणार नाही. हम्म. किती मार्केटिंग करा Okay. किंवा कॉल्समध्ये कन्व्हर्जन वगैरे जे होणं, हम्म. आपण मार्केटिंग करतो, रील्स टाकतो, यूट्यूब मार्केटिंग असेल किंवा बाकी मार्केटिंगचे जे काही Okay. सोर्सेस असेल, कस्टमर कन्व्हर्जनचं काम तुमचं ईस्ट डिरेक्शन करत असते हम्म. किंवा योग्य कस्टमरपर्यंत पोहोचण्याचं काम पोहोचण्याचं. ईस्ट डिरेक्शन करत असते. ओके. सो ईस्ट या डिरेक्शनमध्ये प्रॉब्लेम्स असतील तर हे सिम्पटम तुमच्या लाईफमध्ये Okay. राहणार नाही. अगेन हम्म. टॉयलेट असेल ग्रीन कलरची टेप, किचन असेल तर ग्रीन कलर. ग्रीन कलरचा मार्बल Okay. गॅस बर्नर खाली. ह्याच्या पुढची एक डायरेक्शन आहे ती इम्पॉर्टंट डिरेक्शन आहे. आजकाल प्रत्येक घरामध्ये या डिरेक्शन रिलेटेड जे सिम्पटम्स आहेत ते बघायला भेटतात. ही डिरेक्शन आहे ब्लड प्रेशर, शुगर, त्याच्यानंतर थायरॉइड, हे कॉमन, ठीक आहे, किंवा एनी हार्मोनल इश्यूज, जसं फिमेल्समध्ये आपण PCOS, PCODs Correct, बघायला correct. भेटतात आपल्याला. सो याची ही डिरेक्शन आहे. बरं. ह्या डिरेक्शनमध्ये जर किचन असेल, लाल रंग असेल, तर 101% तुमच्या घरामध्ये एक ना एक व्यक्ती हार्मोनल इश्यूजला फेस करत असेल. ही कुठली डिरेक्शन म्हणलात? ही जी डिरेक्शन आहे ही ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट ही डिरेक्शन आहे. हम्म. ही डायरेक्शन तुम्ही जर तुमच्या घराचा ईस्ट बघितला, ब्रह्मस्थानापासून जर ईस्ट बघितला तर त्याच्या राईट साईडला ही डायरेक्शन असते. ओके. ठीक आहे. बरं. आता जनरली काय होतं, फ्लॅट सिस्टममध्ये म्हणा किंवा घर बांधताना सुद्धा आपण ब्रह्मस्थानाचा विचार करत नाही, सेंटरचा विचार करत नाही. आपण कॅज्युअली म्हणतो की ही माझी साऊथ ईस्ट आहे. हा. पण प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही जाता साऊथ ईस्टमध्ये तुमचं किचन घ्यायला आणि ते चुकून येतं ईस्ट ऑफ साऊथ ईस्टमध्ये. हम्म. कारण ब्रह्मस्थान नीट हां, माहितीच नसतं. ब्रह्मस्थान आपल्याला नीट माहिती नसतं. मग ईस्ट ऑफ साऊथ ईस्टमध्ये किचन आलं, लाल रंग आला की गॅरंटेड हार्मोनल इश्यूज चालू ओके. होणार. बरं. ठीक आहे. आता सिम्पल काय करायचं, जर लाल रंग असेल तर तिथं ग्रीन ब्राऊन किंवा ऑफ व्हाईट क्रीमची कुठली एक शेड तुम्ही घेऊ Okay. शकता. ठीक आहे. त्याच्याऐवजी किचन असेल तर अगेन ग्रीन कलरचं मार्बल तुम्ही टाकू शकता. हम्म. या ठिकाणी असलेलं टॉयलेट हे चांगलं मानलं जातं, ओके. कारण की ही डायरेक्शन हम्म. एन्झायटी आणि चर्निंगची डिरेक्शन आहे. हम्म. ठीक आहे. ज्याप्रमाणे हार्मोनल बॅलन्सची ही डायरेक्शन आहे, बरोबर. त्याचप्रमाणे ही एन्झायटी आणि चर्निंगची डिरेक्शन आहे. ओके. या डिरेक्शनमध्ये जर टॉयलेट असेल तर तो म्हणजे ते जे टॉयलेट सीट आहे ते तुमची एन्झायटी किंवा अननेसेसरी चर्निंग, ओव्हर थिंकिंग ज्याला म्हणतो आपण, हे घालवण्याचं काम करते. बरोबर. सो So, टॉयलेट परफेक्ट सीट डायरेक्शन आहे हा. टॉयलेट साठी. टॉयलेट सीट इथं असणं हम्म. चांगलं मानलं जातं. ठीक आहे. जे तुम्हाला तुमच्या अननेसेसरी थॉट प्रोसेसला लेट गो करण्यासाठी हेल्प करतं. बरं. सो चांगली डिरेक्शन. इवन इथं जर टॉयलेट असेल तर हार्मोनल इश्यूज येण्याचे चान्सेस खूप कमी असतात. हम्म. हम्म. ओके. जेव्हा आपण हेल्थ इश्यूज म्हणतोय किंवा कुठल्याही उपायांबद्दल म्हणतोय, हम्म. एक्झॅक्टली क्विकली रिझल्ट आले, हो. तेव्हा याच्यामध्ये प्रॅक्टिकलिटी इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. राईट. हो. म्हणजे जसं आपण उदाहरण दिलं की हो. फक्त तुम्ही वास्तूवरती डिपेंड नाही राहू शकत, हम्म. त्याप्रमाणे प्रॅक्टिकलिटी सुद्धा कर्म इम्पॉर्टंट. केलंच एक्झॅक्टली. पाहिजे. तुमची लाईफस्टाईल तशी हवी,
तुमचे प्रयत्न किंवा कर्म त्या मार्गाने हवे. बरोबर. ईस्ट ऑफ साऊथ ईस्टच्या पुढची एक डायरेक्शन येते साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट ही डायरेक्शन तुमची कॅश फ्लोची डायरेक्शन आहे. ओके. पैसा बुडणं, एखाद्या व्यक्तीचा पैसा बुडणं, इन्व्हेस्टमेंट बुडणं, मार्केटमध्ये जर एखादा प्रोडक्ट विकत असाल त्याच्यापासून जे तुम्ही समजा क्रेडिटनी माल देत असाल, ठीक आहे, उधारीवरती माल देत असाल, त्याची रिकव्हरी न होणं, हे साऊथ ईस्ट या डिरेक्शन मध्ये असलेला वास्तुदोष दाखवतो. ओके. कंटिन्युअस ऍक्सिडेंट्स होणं, हे साऊथ ईस्ट एक्सटेंडेड किंवा साऊथ ईस्ट मध्ये असणाऱ्या वास्तुदोषांमुळे होतं. साऊथ ईस्ट मध्ये जर ब्लॅक कलर असेल, ब्लू कलर असेल तर 101% इन्व्हेस्टमेंट बुडणार, कंटिन्युअसली ऍक्सिडेंट तुम्हाला फेस करायला लागू शकतात. ठीक आहे. टॉयलेट असेल तर विकलेल्या मालाचे पैसे परत नाही येणं किंवा तुमच्या मालाला हवी ती किंमत न भेटणं, हा प्रॉब्लेम आपल्याला येतो. ठीक आहे. इथं असलेलं किचन हे बेस्ट मानलं जातं कारण की कॅश फ्लो आहे. अग्नितत्वामध्ये आपण आला होता, साऊथ ईस्ट पासून अग्नितत्व चालू होतं तुमचं. अग्नितत्वाला एनहान्स करण्यासाठी अग्नीच्या रिलेटेड एखादी ऍक्टिव्हिटी तिथं असणं गरजेचं आहे किंवा असू शकते. किचन तिथे असणं आयडियल आहे. ठीक आहे. जे तुमचा कॅश फ्लो मेंटेन ठेवतं, सगळ्या गोष्टी म्हणजे फायर, इनर फायर जी असते, पॅशन ज्याला म्हणतो आपण, ही मेंटेन ठेवण्याचं काम करते. सो किचन इथं चांगले. टॉयलेट असेल तर आता फायर एलिमेंट आहे तर तिथं लाल कलरची टेप तुम्ही लावू शकता, जेणेकरून तुमचं साऊथ ईस्ट डायरेक्शन बॅलन्स होऊन जाते, ट्रीटेड होऊन जाते, जेणेकरून तुमचं इथून पुढे ज्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय ट्रीट केल्यानंतर त्या बुडण्याचे चान्सेस कमी होऊन जातात किंवा झिरो डाऊन होऊन जातात. सेम ब्लॅक किंवा ब्लू कलर इथं असेल तर त्याला ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलर मध्ये कन्वर्ट करून घेणं बेस्ट असेल. याच्या पुढची जी डिरेक्शन आहे ही आहे साऊथ ऑफ साऊथ ईस्ट. ही डिरेक्शन आहे पॉवर आणि कॉन्फिडन्सची. आता बऱ्याचशा केसेसमध्ये आपण बघतो की एखादी व्यक्ती बरेचसे जॉब करत असतील किंवा बिझनेसमध्ये असतील, एखादी व्यक्ती अशी असते की त्याला आपलं जे प्रेझेंटेशन आहे किंवा समोरच्या मीटिंगमध्ये म्हणा किंवा चार चौघात ज्या गोष्टी बोलायच्यात त्या ते इफेक्टिव्हली मांडू नाही शकत. कॉन्फिडन्स नसतो, पॉवर नसतो, किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा आजकाल इश्यूज बघायला भेटतात आपल्याला, स्टेज डेअरिंग नसतं मुलांमध्ये. अशा केसेसमध्ये साऊथ ऑफ साऊथ ईस्ट या डिरेक्शनमध्ये ब्लॅक किंवा ब्लू कलर आलेला असतो किंवा टॉयलेट आलेला असतं. बेस्ट आहे की जे टॉयलेट आहे ते तुम्ही रेड कलरच्या टेपने ट्रीट करून घ्या, आणि जर ब्लॅक किंवा ब्लू कलर असेल तर त्याला ऑफ व्हाईट किंवा ग्रीन कलर, अग्नितत्वाची बाजू येते. साऊथ ऑफ साऊथ ईस्ट क्लिअर. ह्याच्या पुढे एक डायरेक्शन आहे साऊथ. ही डायरेक्शन आहे तुमच्या ब्रँडला किती मोठं तुम्हाला बनवता येईल याची, म्हणजे तुमच्या नावाची डिरेक्शन आहे, तुमच्या फेमची डिरेक्शन आहे, तुम्हाला किती फेमस तुम्ही आहात ही तुमची साऊथ डायरेक्शन दाखवते. या डिरेक्शन मध्ये जर टॉयलेट असेल तर तुमची नावाची बदनामी होणं कन्फर्म आहे. हा, आज ना उद्या तुमचं जे नाव आहे किंवा तुमचा जो ब्रँड आहे याची बदनामी होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. त्याचप्रमाणे ही डायरेक्शन आहे रिलॅक्सेशनची, स्लीप, झोपेची डायरेक्शन. ज्या लोकांच्या घरामध्ये स्लीप सायकल डिस्टर्ब असते, लवकर झोप नाही येणं, इन्सोमनिया ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, असे जे प्रॉब्लेम्स आहेत हे साऊथ या डायरेक्शन मध्ये आपल्याला फेस करावे लागू शकतात. तिथे बेडरूमची जागा आयडियल मानली जाते का? हा, इथं असलेला बेड हा आयडियल आहे, बिकॉज ही डायरेक्शन यमाची डायरेक्शन. यम म्हणजे एक अशी देवता आहे, यम असुर म्हणा किंवा देवता म्हणा, ठीक आहे, एक अशी एनर्जी आहे जी तुम्हाला तुमच्या लाईफला सेपरेट ठेवण्याचं काम करते. लेट्स से प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ, याला सेपरेट आउट ठेवण्याचं काम करते. आपण झोपेत जातो तेव्हा आपण जे पूर्ण तुमची दिनचर्या आहे याच्यापासून सेपरेट आउट होते. सो ही डायरेक्शन यमाची असल्यामुळे ही डायरेक्शन स्लीप आणि रिलॅक्सेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता या डायरेक्शन मध्ये जर टॉयलेट असेल तर डिफेम होऊ शकतं. तर सिम्पल आहे की तुम्ही तिथं एक रेड कलरची टेपनी टॉयलेट ट्रीट करून घ्या. आणि बेड असेल तर इथं असलेला बेड सगळ्यात बेस्ट आहे. किचन असेल तर ते सुद्धा बेस्ट आहे, म्हणजे जर गॅस बर्नर असेल तर तो सुद्धा साऊथ ईस्ट, साऊथ ऑफ साऊथ ईस्ट आणि साऊथ ह्या फायर एलिमेंटच्या डायरेक्शन इथं असलेलं किचन बेस्ट आहे. फक्त एक चूक करू नका की किचन खाली म्हणजे गॅस बर्नर खाली जो आपण मार्बल वापरतो तो ब्लॅक कलर मध्ये नका घेऊ, बिकॉज ब्लॅक किंवा ब्लू कलर हा तुमचा वॉटर एलिमेंटचा कलर आहे, पाणी तत्व, जलतत्वाचा कलर आहे. तो जर इथं आला तर मग परत प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो. जरी तिथं फायर ऍक्टिव्हिटी असेल पण जर कलर चुकीचा असेल तर मग प्रॉब्लेम आहे. तिथे कुठला कलर आला पाहिजे? तिथं ब्राऊन, ग्रीन, त्याच्यानंतर ऑफ व्हाईट, क्रीम, बेज, हे एवढे जे कलर्स आहेत 5 कलर्स हे तुम्ही तिथं वापरू शकता किचन वाट्यासाठी. पण ब्लॅक कलर इथं स्ट्रिक्टली नॉट अलाउड, आणि ग्रे कलर हे 2 कलर्स आपल्याला तिथे चालणार नाही. जनरली ही चूक होते बऱ्याचशा घरांमध्ये, बघतो आम्ही. किचन आयडियल असतो साऊथ ईस्ट मध्ये, ठीक आहे, बरेचशा मला म्हणतात की साऊथ ईस्ट मध्ये आमचं किचन आहे, पण किचन गॅस बर्नर खाली असलेल्या ओट्याकडे तुमचं लक्ष जात नाही. म्हणजे जनरली तो डार्कच आपण घेतो, डार्क कलर घेतो आपण, राईट.
सो बेस्ट आहे की ऑफ व्हाईट, क्रीम, बेज Okay. हे जे कलर्स आहेत हे तिथे यूज करा. बरं. हे झालं साऊथ ईस्ट हम्म. टू साऊथ या डिरेक्शनचं बरोबर. अग्नितत्वाचं. हो. इथून पुढची जी डायरेक्शन आहे ही आहे पृथ्वी तत्वाची. हम्म. साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आणि साऊथ वेस्ट या 2 डिरेक्शन. ओके. ह्याच्यापैकी साऊथ ऑफ साऊथ वेस्ट ही जी डिरेक्शन आहे ही डिस्पोजल आणि एक्सपेंडिचरची डायरेक्शन आहे. हम्म. या डिरेक्शनमध्ये जर टॉयलेट असेल, हम्म. टॉयलेट सीट असेल, हम्म. तर ती तुमचे एक्सपेंडिचर्स आणि डिस्पोजल ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत लाईफमध्ये. आता बरेचसे लोक असे असतील की ज्यांना काही मोठमोठ्या डील्स करत असतील, काही कस्टमर्स अचीव करण्याचं काम करत असतील, प्रॉपरली सगळे डिस्कशन होतात आणि एन मोमेंटला जाऊन गोष्टी डिस्पोज ऑफ होऊन जातात, हम्म. डील फायनल होत नाही. बरोबर. अशा केसेसमध्ये साऊथ ऑफ साऊथ वेस्टमध्ये हम्म. रेड कलर असण्याचे चान्सेस असतात, ब्लू कलर असण्याचे चान्सेस असतात किंवा ग्रीन कलर असण्याचे चान्सेस असतात. ओके. ठीक आहे. याच्यापैकी जर रेड, ग्रीन, ब्राऊन किंवा मग ब्लू, हम्म. ठीक आहे, असे कुठलेही जर कलर असतील तर तो ऑफेड करून घेणं बेस्ट आहे. ओके. इथं असलेलं टॉयलेट आहे ते बेस्ट आहे बिकॉज एक्सपेंडिचर आणि डिस्पोजलची डायरेक्शन आहे. Disposalचे. राईट. इथं जर टॉयलेट असेल तर ते तुमचे एक्सपेंडिचर्स, अननेसेसरी एक्सपेंडिचर्स आहेत त्यांना कंट्रोल करण्याचं काम करते. ओके. बरं. सो टॉयलेट इथं असलेलं बेस्ट आहे. आता ही जी डिरेक्शन आहे ना डिस्पोजल एक्सपेंडिचरची आहे, हम्म. पण काही प्रोफेशन असे आहेत ज्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हम्म. जसं आर्ट्समध्ये जी लोक आहेत, Okay. ऍक्टर्स आहेत, स्पोर्ट्समन आहेत, हम्म. यांच्यासाठी Creative एक्झॅक्टली, थोडक्यात. हम्म. ठीक आहे, यांच्यासाठी ही डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट ओके. आहे. आता ह्या डिरेक्शनमध्ये आयडियली टॉयलेट अलाउड आहे, हम्म. पण असं जर तुमचं प्रोफेशन असेल तर या डिरेक्शनमध्ये टॉयलेट परत अलाउड नाही. बरं. ओके. ठीक आहे. हा. सो बेस्ट आहे की तुम्ही जर आर्ट या फील्डमध्ये किंवा हम्म. स्पोर्ट्स या फील्डमध्ये असाल तर हम्म. इथं तुमच्या घरामध्ये टॉयलेट अलाउड नाही. बरं. नेक्स्ट डायरेक्शन आहे साऊथ वेस्ट. हम्म. ही डिरेक्शन आहे रिलेशनशिप आणि स्किल्सची. ओके. आता ह्याचं एक सिम्पल एक्झाम्पल देतो. काही महिन्यांपूर्वी एक केस होती ज्या घरामध्ये नवरा बायकोंमध्ये आणि सासू सुनांमध्ये कंटिन्युअसली प्रॉब्लेम्स चालू होते. हम्म. ठीक आहे. कंटिन्युअसली भांडणं असायची. यांच्या या डिरेक्शनमध्ये साऊथ वेस्टमध्ये एक बाल्कनी होती आणि बाल्कनीमध्ये खूप झाडं लावून ठेवलेली होती. हम्म. ठीक आहे. आता झाडं म्हणजे तुमचा एअर एलिमेंट आहे. हम्म. ठीक आहे. Correct. वायुतत्वाचा सिम्बॉल आहे हम्म. झाडं. बरोबर. ग्रीन कलर आहे. साऊथ वेस्ट या डिरेक्शनमध्ये जेव्हा पण टॉयलेट येतं, किचन येतं, हम्म. झाडं येतात, ग्रीन कलर येतो, ब्राऊन कलर येतो, हम्म. तेव्हा तुमच्या रिलेशनशिपमध्ये इश्यूज येतात म्हणजे येतात. बरं. ठीक आहे. हम्म. आम्ही त्यांच्या घरी गेलो, तिथं बघितलं प्लांट्स ठेवलेले आहेत. ठीक आहे. त्या प्लांट्स डायरेक्शन मध्येच होते का? हा ओके. साऊथ वेस्टमध्ये South प्लांट्स west. होते, हम्म. बाल्कनी होती. साऊथ वेस्टमध्ये प्लांट्स होते. प्लांट्स उचलले, नॉर्थ ईस्ट या डिरेक्शनमध्ये असलेल्या बाल्कनीमध्ये ठेवले. हम्म. ठीक आहे. ओके. त्या फक्त कुंड्यांचे जे कलर्स आहेत नॉर्थ ईस्टमध्ये ठेवताना जे रेड कलर होते ते ब्लॅक मध्ये कन्वर्ट केले, ब्लॅक Okay. ब्लूमध्ये, आणि तिकडे ठेवले. आणि इकडं तुमच्या साऊथ वेस्टमध्ये नीट अँड क्लीन परत जी ग्रीन मॅट वगैरे Green. टाकलेली होती Okay. त्यांनी, ग्रीन प्लांट्स होते ते सगळे काढले आणि हम्म. नॅचरली तिथं जी ठेवण आहे ती करून घेतली. ओके. सिम्पल एवढंच काम केलं. हम्म. 15-20 दिवसानंतर परत आम्ही त्यांना फोन केला फॉलोअपसाठी. आम्ही काम हम्म. म्हणजे कॉल करत असतो क्लायंट्सला की सर आता कसं चाललंय, काय चाललंय, काय चेंजेस वाटतात. हम्म. कॉल केला तर म्हटले की तीव्र जी भांडणं होती, हम्म. विनाकारण कुठल्याही एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून आम्ही भांडण चालू करायचो, ते आता पूर्णपणे थांबलेत. बरं. आता भांडणं होतात पण प्रॅक्टिकल भांडणं होतात आमच्या घरामध्ये, जी असायला पाहिजे जनरली ओके. घरांमध्ये. हम्म. सो असं एक सिम्पटम आपल्याला बघायला भेटतं. साऊथ ईस्ट ही रिलेशनशिपची, स्टॅबिलिटीची आणि स्किल्सची डायरेक्शन आहे. ओके. सो या डिरेक्शनमध्ये असलेलं टॉयलेट किंवा किचन स्टॅबिलिटी सुद्धा तुमचं घालवण्याचं काम करतं. बरं. स्पेशली बिझनेस केसेसमध्ये आपल्याला स्टॅबिलिटी बघायला भेटत नाही. ओके. कस्टमरचा चढ उतार, हम्म. ठीक आहे, हा बघायला भेटतो. सो बेस्ट आहे किचन असेल. आता अर्थ एलिमेंटमध्ये आपण शिफ्ट केलेलं आहे. हो. सो अर्थ एलिमेंटमध्ये जेव्हा पण तुमचा किचन येतो तेव्हा त्याच्या खाली येलो कलरची शीट किंवा मार्बल टाकणं योग्य आहे. बरं. ठीक आहे. अगेन या डिरेक्शनमध्ये जर तुमचं किचन असेल तर त्याच्या खाली ब्लॅक कलरचा मार्बल चालणार नाही. हम्म. इथं अगेन ऑफ व्हाईट, क्रीम हे जे कलर्स हे आहेत, ग्रे कलर हा इथं चालेल आपल्याला. ओके. टॉयलेट असेल तरी तुमच्या रिलेशनशिपवरती प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. हम्म. त्यामुळं टॉयलेट सीटला ट्रीट करणं गरजेचं आहे. त्याच्या अराउंड, हम्म. टॉयलेट सीटच्या अराउंड एक येलो कलरची टेप लावायची Okay. तुम्हाला. ठीक आहे. बरं. आता जेव्हा पण आपण टेप सांगतोय ना तेव्हा टेपची जी डायमेन्शन आहे ते 4 इंच पाहिजे. बरं. त्यालाही आहे का अशी हा, डायमेन्शन? कमीत कमी 4 इंचाची ती बरं. टेप पाहिजे. फ्लोअर टेप पाहिजे 4 इंचाची. ओके, ओके. ठीक आहे. हम्म. सो हे एक आहे. अर्थ एलिमेंट कम्प्लीट झाला. झालं. आता आपण जो खूप चांगला एलिमेंट मानला जातो आपल्या घरामधला तो म्हणजे स्पेस, आकाश तत्व हम्म. हा एलिमेंट. हम्म. आकाश तत्वामधली सगळ्यात पहिली डिरेक्शन आहे वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट. ओके. वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट ही जी डिरेक्शन आहे ही तुमच्या एज्युकेशन आणि सेव्हिंग्सची डिरेक्शन. हम्म. ठीक आहे.
या डिरेक्शनमध्ये जर टॉयलेट असेल तर लहान मुलांच्या एज्युकेशनवरती किंवा मोठे जरी असतील, तुम्ही जर एज्युकेशन घेण्याचा प्रयत्न करत असाल, एज्युकेशन मधूनच सुटणं, ओके. ठीक आहे. आता बरेचसे क्लायंट्स असतात असे जे आता मास्टर्ससाठी किंवा पुढच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत असतात, ऍडमिशन सुद्धा होतात, पण काहीतरी असा इन्सिडन्स येतो लाईफमध्ये की एज्युकेशन सुटून जातं, एज्युकेशन मधूनच सुटून जातं. सेम या डिरेक्शनमध्ये टॉयलेट किंवा किचन असेल तर तुमच्या ज्या सेव्हिंग्स आहेत ह्या न होणं, सेव्हिंग्सच न होणं, मंथली जे तुमचं बजेट असतं सेव्हिंग्स करण्याचं, हे बजेट अचीव न होणं. दुसरी गोष्ट, ज्या सेव्हिंग्स तुम्ही इथून मागे करून ठेवल्यात या कुठेतरी पुन्हा युटिलाइज व्हायला सुरुवात होऊन जाते. ठीक. आता रिसेंटली एक केस होती, नुकतेच शिफ्ट झाले नवीन घरामध्ये, खूप चांगलं वाटत होतं त्यांना घरामध्ये, घराच्या एनर्जीज वगैरे खूप पॉझिटिव्ह होत्या, त्यांना चांगलं फील होत होतं आयडियली. हा बिफोर कन्सल्टेशनची केस आहे. 2 वर्ष त्या घरामध्ये राहिले. त्याच्यानंतर त्यांना असं जाणवलं की यार आधीच्या घरामध्ये आपण खूप सेव्हिंग्स करत होतो, खूप सेव्हिंग्स आपल्या राहिल्या होत्या, इव्हन या घरामध्ये सुद्धा त्या कॅरी फॉरवर्ड झाल्या, आपण त्या सेव्हिंग्स ॲज इट इज अकाउंटला ठेवून इथं आलो. त्याच्यानंतर ह्या घरात आल्यानंतर त्यांना असं फील व्हायला लागलं की ज्या आयडियली आमच्या सेव्हिंग्स व्हायला पाहिजे, मंथली ज्या सेव्हिंग्स व्हायला पाहिजे त्या होत नाही आहेत आता. आणि असे काहीतरी लाईफमध्ये सिम्पटम्स येत आहेत किंवा अशा काहीतरी गोष्टी घडत आहेत की जेणेकरून आम्हाला ज्या सेव्हिंग्स आम्ही करून ठेवल्यात त्या परत युटिलाइज करायला लागतात. गाडी खराब होतीये, हेल्थ जातीये, कुठे सेव्हच होत नाही, तो पैसा असा एक्झॅक्टली. त्यामुळे त्यांना सेव्हिंग्स युटिलाइज करायला लागला. त्यामुळे त्यांनी आम्हाला कॉल केला, सर असा असा प्रॉब्लेम होते, म्हटलं कन्सल्टेशन घेऊयात आपण. गेलो घरी, प्लॅन बनवला. घरी गेल्यानंतर बघितलं की वेस्ट ऑफ साऊथ वेस्टमध्ये किचन होता. ठीक आहे. आता किचन फायर एलिमेंट आहे, अग्नितत्व आहे. हा काय करणार की तुमच्या ज्या काही सेव्हिंग्स असतील किंवा जो काही त्या जागेचा गुणधर्म असेल त्याला जाळण्याचं काम करतो, राईट. सो आम्ही काय केलं, सिम्पल किचन म्हणजे जो गॅस बर्नर आहे त्याच्या खाली एक येलो कलरचा मार्बल टाकला. 3-4 महिन्यानंतर परत त्यांची गाडी रुळावरती आली आणि पुन्हा त्यांचं जे रुटीन होतं सेव्हिंग्सचं असेल किंवा ज्या सेव्हिंग्स त्यांनी करून ठेवल्या होत्या त्या युटिलायझेशन त्याचं थांबलं, ते कंट्रोलमध्ये आले. सो ही डायरेक्शन आहे वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट. ठीक आहे. जसं मी स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला की नॉर्थ ही फक्त डायरेक्शन तुम्हाला पैसे कसे आणायचे हे सांगेल, पण टिकवायचे का नाही ही डायरेक्शन सांगेल. ठीक आहे. या डायरेक्शन मध्ये असलेलं टॉयलेट सीट याच्या अराउंड तुम्हाला व्हाईट कलरची टेप लावायची टॉयलेट असेल तर, आणि जर किचन असेल तर येलो कलरचा मार्बल. लाल रंग अगेन इथं अलाउड नाहीये, इथं ग्रे आणि व्हाईटच्या शेड तुम्हाला अलाउड आहे. ठीक आहे. ही झाली वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट. अगेन एज्युकेशनचं सांगितलं मी, ही डायरेक्शन एज्युकेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. इथं मुलांचा स्टेशनरी कबर्ड जास्त किंवा बुक्स वगैरे ठेवतो आपण, किंवा अभ्यासाची जागा म्हणा, स्टडी टेबल म्हणा, हे इथं असलेलं बेस्ट आहे, बेस्ट डायरेक्शन आहे. म्हणजे काही मुलं अशी असतात की फक्त अभ्यासात मग्न असतात, हे चुकीचं आहे. फक्त अभ्यासात म्हणजे बऱ्याचशा, चुकीचं नाही म्हणता येणार, पण बऱ्याचशा क्लायंटची अशा अपेक्षा असते की माझ्या मुलांनी अभ्यासात पण चांगलं करावं आणि एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये पण चांगलं करावं. सो हे जे सेपरेशन आहे ना, स्किल्स अचीव्ह करण्याचं किंवा एज्युकेट स्वतःला करून घेण्याचं, एज्युकेशनमध्ये चांगलं करण्याचं, ही डायरेक्शन वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट आहे. या डायरेक्शनमध्ये जेव्हा पण स्टेशनरी असते किंवा मुलांचा स्टडी टेबल असतो तेव्हा ते मुलांना दोन्ही गोष्टींकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करतं. मुलांना माहिती असतं की त्यांना परीक्षेमध्ये काय शिकायचंय किंवा काय स्वतःला एज्युकेट करून घेण्यासाठी काय करायचंय, अभ्यास केल्याने काय एक्झॅक्टली, हे ऑटोमॅटिकली मुलांना समजायला लागतं. सेम वे मध्ये जसं एक्स्ट्रा करिक्युलर म्हटलं आपण, एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये मला काय टेक्निकनी शिकायचंय. आता लेट्स से क्रिकेट खेळतोय, क्रिकेटमध्ये टेक्निक गरजेचं आहे, काय टेक्निक माझ्याकडे असलं पाहिजे हे मुलं ऑटोमॅटिकली शिकायला लागतात. सो ही चांगली गोष्ट आहे की वेस्ट ऑफ साऊथ वेस्टमध्ये तुमचा स्टडी टेबल किंवा स्टेशनरी आयटम्स किंवा मुलगा ज्याच्यामध्ये शिकण्याचं काही काम करत असेल तर ते ठेवावं. मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः म्हणजे मोठे सुद्धा असतील तरी त्यांच्यासाठी काय वाईट नाही, चांगला. म्हणजे वर्क प्लेस जरी आपलं वर्क फ्रॉम होमची कन्सेप्ट, हा वर्क फ्रॉम होम मध्ये सुद्धा, वर्क फ्रॉम होम साठी स्पेशली तिथं एज्युकेशन नाहीये काय, राईट, तिथं स्किल्स गरजेचे आहेत. सो स्किल जिथं असेल तिथं साऊथ वेस्ट, वेस्ट आणि नॉर्थ या 3 डायरेक्शन इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. ठीक आहे. जॉबसाठी, वर्क फ्रॉम होमसाठी, पण मुलांसाठी वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट बेस्ट. त्यातल्या त्यात जे शेअर मार्केट करतात, ठीक आहे, शेअर मार्केट अगेन एज्युकेशन आहे, डेली तुम्ही एज्युकेट करता स्वतःला शेअर मार्केटमध्ये. सो शेअर मार्केट जे करत असतील त्यांचा जर वर्क डेस्क आहे तो जर वेस्ट ऑफ साऊथ वेस्टमध्ये असेल तर तो त्यांना हेल्पफुल ठरतो स्वतःला एज्युकेट करून घेण्यासाठी सुद्धा आणि अननेसेसरी लॉसेस टाळण्यासाठी सुद्धा, बिकॉज डायरेक्शन आहे सेव्हिंग्सची. ठीक आहे. टॉयलेट असेल तर व्हाईट टेप, किचन असेल तर येलो कलरचा मार्बल. ह्याच्या पुढची डायरेक्शन ती म्हणजे वेस्ट डायरेक्शन, पश्चिम दिशा. ठीक आहे. ही डायरेक्शन ना एक मॅजिकल डायरेक्शन आहे आपल्या घरातली. त्याचं रिझन असं आहे, हे डायरेक्शन आपल्या मॅनिफेस्टेशनची डायरेक्शन आहे, तुमच्या इच्छापूर्तीची डायरेक्शन.
त्याचप्रमाणे ही जी डिरेक्शन आहे ही गेन्स आणि प्रॉफिटची डिरेक्शन आहे. हम्म. बिझनेस केसमध्ये ज्या असतात हो. त्यांच्यासाठी गेन्स आणि प्रॉफिट. जॉबवाल्यांसाठी हम्म. ही डायरेक्शन तुमच्या प्रमोशनल ग्रोथची डिरेक्शन आहे. बरं. ठीक आहे. हम्म. गेन्स, प्रॉफिट आणि मॅनिफेस्टेशन. ह्या डिरेक्शनमध्ये जर मंदिर असेल हम्म. तर हे वन ऑफ दी बेस्ट मंदिर, म्हणजे अच्छा. मंदिरासाठी वन ऑफ दी बेस्ट डायरेक्शन. ओके. या डिरेक्शनमध्ये जर मंदिर असेल तर हे वन ऑफ दी बेस्ट प्लेस आहे मंदिरासाठी. आता जनरली तुम्ही ऐकलं असेल की नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्येमध्ये सगळ्यात चांगलं मानलं जातं हम्म. देवघर. ठीक आहे, मानलं जातं हो. कारण तुमचे विचार आध्यात्मिक राहतात, बरं. जे बिझनेसमॅन लोकांसाठी एवढं चांगलं नाहीये. हम्म. राईट. करेक्ट. फक्त तुम्ही आध्यात्मिक विचार करून तुम्ही तुमचा बिझनेस नाही ग्रो नाही चालू. करू शकत. ठीक आहे. वेस्ट या डिरेक्शनमध्ये जेव्हा पण मंदिर येतं ना हम्म. तेव्हा ते तुमचे मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग करण्यासाठी हेल्प करतं. अगेन तुमचे गेन्स, प्रॉफिट्स वाढवण्यासाठी तुम्हाला हेल्प करतं. हम्म. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल देतो वेस्ट डिरेक्शनचं, मंदिरांचं एक्झाम्पल घेऊ. आपल्या शहरामध्ये, आपल्या गावांमध्ये जे सिद्ध मंदिर आहेत, हम्म. ठीक आहे. आज आपण पुण्यात बसलोय, पुण्यातलं एक्झाम्पल घेऊ, दगडूशेठ हम्म. श्रीमंत दगडूशेठ बरोबर. हलवाई यांचं मंदिर. मंदिराच्या जर बाहेरून जरी बघितलं, मंदिराच्या गाभाऱ्यातून जरी बघितलं तर मंदिराचा जो गाभारा आहे हम्म. किंवा जिथं मूर्ती ठेवलेली ती आहे एक्झॅक्ट वेस्ट डिरेक्शनमध्ये. हो. राईट. हम्म. त्याच्याच पाठीमागे जर बघितलं तर तांबडे जोगेश्वरीचं एक मंदिर आहे, हो, हो. त्यांचा सुद्धा गाभारा आहे वेस्ट West. डिरेक्शनमध्ये. हम्म. त्याच्या थोडंसं पुढे गेलो तर एक नृसिंह लक्ष्मीचं मंदिर आहे, हम्म. त्याचा सुद्धा गाभारा आहे वेस्ट डिरेक्शनमध्ये. का बरं असं? बिकॉज आपल्या पूर्वजांना माहिती होतं किंवा त्यांच्याकडे हे नॉलेज होतं हम्म. की वेस्ट या डिरेक्शनमध्ये जर आपण गाभारा बनवला, जर एखादी व्यक्ती त्या वास्तूच्या वेस्ट या डिरेक्शनमध्ये जर एंटर होऊन एखादी गोष्ट बोलत असेल हम्म. तर ती गोष्ट खरे होण्याचे चान्सेस 101% वाढतात. मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन. आता काही मंदिर अशी आहेत की ज्या मंदिरांमध्ये गेल्यानंतर, म्हणजे मंदिर असे स्पेसिफिक कारणांसाठी बनवलेली आहेत. ओके. आपल्या पूर्वजांनी ज्या काही गोष्टी आपल्यासाठी करून ठेवल्या हे आपल्या चांगल्यासाठी किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी करून ठेवलेल्या. आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो, गाभाऱ्यात एंट्री करतो, गाभाऱ्याच्या बाहेरची जी स्पंदनं असतात किंवा गाभाऱ्याच्या बाहेर जेव्हा आपण असतो तेव्हा आपले श्वास असतात, हो. हे वेगळ्या प्रकारे चालू असतात. जेव्हा आपण गाभाऱ्यामध्ये एंट्री करतो तेव्हा ते सडन शिफ्ट येतो, हो. माइंड एकदम शांत होऊन हो, जातं, हो. अंगावर ते एक वेगळ्या प्रकारचे काटे शहारे येतात येतात. किंवा असं एक- सो एक वेगळ्या प्रकारची हो. एनर्जी आपल्याला जाणवते. तो त्या जागेचं कमाल आहे. हम्म. ऑफकोर्स तिथं असलेले ज्या मूर्ती आहेत किंवा ज्या देवावरती तुमची श्रद्धा आहे ती श्रद्धा सुद्धा कुठेतरी कामाला येते. एनर्जी कुठेतरी हा, असते ही एनर्जी तिथे. तुमच्या मधून येते, पण ती बाहेर काढण्याचं काम कोण करते किंवा दिशा. त्या देवाशी तुम्हाला कनेक्ट करण्याचं काम कोण करते? ती दिशा. बर बर. तर वेस्ट डिरेक्शन अशा प्रकारे काम करते. वाव, मस्त. म्हणजे हे या गोष्टी माहिती नव्हत्या actually हा. खरंच. आता मंदिरांचं जर बघितलं ना तर मंदिरांची सुद्धा वेगवेगळी स्टोरी आहे हम्म. की प्रत्येक मंदिरं जी बांधली गेली ती वेगवेगळ्या कारणांसाठी बांधली गेली. ओके. जसं आज आपण गणपतीच्या मंदिरात जातो, गणपती विद्येचे देवता आहे. एखाद्याला एज्युकेशन, डिसिजन मेकिंग याच्या रिलेटेड जर प्रॉब्लेम येत असेल बरोबर. तर गणपती मंदिरात जाणं योग्य आहे. असे वेगवेगळे, जसं पॉवर कॉन्फिडन्सचा इश्यू असेल तर जनरली आपण हनुमान मंदिरामध्ये हो, जायला हो. सांगतो. सो अशा वेगवेगळ्या मंदिरांची ठेवण केलेली असते. पुन्हा आपण वेस्ट, पश्चिम या दिशेवरती इथं असलेलं टॉयलेट बिझनेस एक्सपान्शन होऊन देत नाही, ओके. कंटिन्युअसली लॉसेस फेस करावे लागू शकतात. ठीक आहे. मॅनिफेस्टच करू शकत नाही आपण. मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होण्याची लांबची गोष्ट आहे, ओके. पण मॅनिफेस्टच करू शकत कारण ते नाही. डोक्यातच येत नाही आपल्या. हा, की आपण अशा गोष्टी कराव्या की करायला अशा पाहिजे. गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. आपल्याला मग ह्या गोष्टी मोहमाया वाटतात करेक्ट. की मॅनिफेस्टेशनने काय होते, हा, असं हा. जे थिंकिंग असतं जनरली. उलटे विचार यायला लागतात त्यावेळेस. मग वेस्ट डिरेक्शन मध्ये आपल्याला टॉयलेट सीट बघायला भेटतं. ओके. किचन असेल, किचन इथं असलेलं चांगलं आहे बरं. अगेन, हम्म. बिकॉज फायर आहे. हम्म. फायर बूस्ट करण्याचं काम करते. ठीक आहे. फायर जेव्हा बूस्ट करते तेव्हा तुमचे गेन्स, प्रॉफिट, एक्सपान्शन याला हेल्प करते. हम्म. पण फायर इथं ट्रीटेड असणं गरजेचं आहे. ओके. ठीक आहे. वेस्ट डिरेक्शनमध्ये किचन असेल तर तो चांगला आहे, फक्त त्याच्या खाली एक येलो कलरचा मार्बल टाका. बरं. टॉयलेट असेल तर त्याच्या अराउंड, ठीक आहे, त्याच्या अराउंड तुम्हाला व्हाईट कलरची टेप लावायची. हम्म. ठीक आहे. रेड कलरची शेड असेल तर ती काढलेली बेस्ट आहे. ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलर करणं तिथं बेस्ट आहे. ठीक आहे. हे झालं वेस्ट. आता ह्याच्या पुढची एक डायरेक्शन आहे. ह्या डायरेक्शनमध्ये असलेली एंट्रन्स, देवघर, हम्म. किचन हे तुम्हाला ॲडिक्शन, सेव्हिअर ॲडिक्शनपर्यंत घेऊन जाऊ शकते. बरं. ठीक आहे. सेव्हिअर ॲडिक्शन इन द सेन्स, आजूबाजूला तुम्ही बघत असाल की व्यक्ती चांगला होता, ह्या घरामध्ये राहायला आला, या घरामध्ये राहायला आल्यानंतर दारूची नशा लागली. हम्म. ठीक आहे. हम्म. वेगवेगळी व्यसनं लागली. एनिथिंग, व्यसन कुठलंही असू कुठलंही शकतं. असू. तुमचं ड्रग्ज असू शकतं, दारू असू शकते, बरोबर. सिगरेट असू शकते, एनिथिंग. करेक्ट. ठीक आहे. अशा केसेसमध्ये वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टमध्ये देवघर असतं, हम्म. एंट्रन्स असते,
किचन असतं. ठीक आहे, या तिन्हीपैकी एक काय ना काहीतरी भेटतं. हम्म. याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर लाल रंगाची शेड सुद्धा असू शकते. हम्म. आता ह्या डिरेक्शनमध्ये टॉयलेट असलेलं बेस्ट आहे, ओके. पण किचन, पूजा रूम आणि तुमचं लाल रंगाची शेड जर असेल तर हा प्रॉब्लेम आहे. हम्म. हम्म. ठीक आहे, लाल रंगाची शेड असेल तर तिला ऑफ व्हाईट क्रीम कलर करणं बेस्ट आहे. ओके. किचन असेल तर त्याच्या खाली येलो कलरचा मार्बल, ओके. आणि एंट्रन्स असेल तर एंट्रन्सला एक आयर्नची स्ट्रीप किंवा मग व्हाईट कलरचा टेप हे लावलेलं बेस्ट आहे. ओके. ठीक आहे, बिकॉज ॲडिक्शनची डायरेक्शन, बरोबर. ज्या घरामध्ये सेव्हिअर ॲडिक्शन आहे ना त्या घरामध्ये या तिन्हीपैकी कुठला ना कुठला तरी वास्तुदोष असतो म्हणजे असतो, बरं. गॅरंटेड. पण हे क्युरेबल आहे, म्हणजे आपल्याला ते चेंजेस treatable करून आहे. हे Treatable आहे. treat करू शकतो. आता हे जे काय बोलतो ना आपण, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तोडफोड करण्याची गरज नाहीये हम्म. अनटिल अनलेस तुमच्या घरामध्ये नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट या घरामध्ये वास्तुदोष आहे. बरोबर. ठीक आहे, बाकी सगळं ट्रीटेबल आहे, इझिली 100 ते 150 रुपये. ओके. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही तुमचं कॉस्ट जात नाही. ओके. ॲडिक्शनची डायरेक्शन झाली, डिप्रेशनची डायरेक्शन सुद्धा येईल. ह्या डिरेक्शनमध्ये असलेला बेडरूम हा तुमच्यासाठी अगेन प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. किंवा आता बऱ्याचशा घरांमध्ये वेस्टच्या डिरेक्शनमध्ये हॉल असतो, हॉलमध्ये एक्झॅक्टली वेस्ट ऑफ नॉर्थ ईस्टमध्ये मग तुमचा सोफा सेट येऊन जातो, ओके. जेणेकरून कंटिन्युअसली तुमचं तिथं बसणं होतं. हां. मग त्या केसेसमध्ये डिप्रेशनची डायरेक्शन असल्यामुळं डिप्रेसिव्ह थॉट्स येणं, बरं. तुम्ही जे काही काम करताय किंवा तिथं बसून जे कार्य करताय तुम्ही, आता क्लायंट्सचे फोन आले किंवा कस्टमरचे फोन आले, जॉब बरेचसे जण काय करतात आता वर्क फ्रॉम होम असल्यामुळं जागा शिफ्ट होत राहतात. हो. सो वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टमध्ये जर बसत असाल तर कंटिन्युअसली तुम्ही तिथं बसून जे काम करताय त्याच्या रिलेटेड तुम्हाला डिप्रेसिव्ह थॉट्स क्रिएट होत राहतात अच्छा. डोक्यामध्ये. बरं. सो डिप्रेशनची ही डायरेक्शन आहे. हम्म. इथं असलेलं टॉयलेट चांगलं आहे, जे तुम्हाला तुमच्या ॲडिक्शन पासून आणि डिप्रेसिव्ह थॉट्स पासून दूर ठेवण्याचं काम देतात. करते. ठीक आहे, हम्म. या डिरेक्शनमध्ये असलेला वास्तुदोष हा पोटाचे आजार सुद्धा घेऊन येऊ शकतो. ओके. पोटाचे आजार एनी फॉर्म, कॉन्स्टिपेशन पासून तर मेजर तुमचं कलोनल डिसीज जे असतात ओके, ओके. त्याच्यापर्यंत हा घेऊन जाऊ शकतो. बरं. सो बेस्ट आहे की इथं टॉयलेट चांगलं आहे, लाल रंग, किचन आणि देवघर इथं नसावं. ओके. सिम्पल. एवढ्या साध्या गोष्टी जरी लक्षात हां. ठेवल्या तरी. तरी शिफ्ट होऊ शकतं. देवघर जर असेल तर इमिजिएटली शिफ्ट करा, ओके. वेस्टमध्ये शिफ्ट करा, म्हणजे वेस्ट आणि वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट याच्यामध्ये काही जास्त अंतर नाहीये, हो. 22.5 डिग्रीचा झोन आहे. इथलं देवघर उचलून वेस्टमध्ये घ्या, अच्छा. ओके. जे तुम्हाला खूप चांगले फायदे देईल. ओके. ठीक आहे, इथं आपलं आकाश तत्व म्हणजे स्पेस एलिमेंट हा याची तिसरी डायरेक्शन ही संपते. आता शेवटची डायरेक्शन आपली नॉर्थ वेस्ट, ही सुद्धा आकाश तत्वाची डायरेक्शन आहे. नॉर्थ वेस्ट ही डायरेक्शन तुमची लिगल, सपोर्ट आणि बँकिंग या गुणधर्मांची आहे. ओके. ठीक आहे, आता जेव्हा पण ह्या डिरेक्शनमध्ये टॉयलेट येतं तेव्हा 101% तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी लिगल इश्यू येणार. किचन असेल तर लिगल इश्यू येणार, पण तो कंटिन्युअसली तुम्हाला त्रास देत राहणार. त्याचप्रमाणे नॉर्थ वेस्टमध्ये असलेली एंट्रन्स किंवा टॉयलेट हे तुम्हाला मल्टिपल लोन घेण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. मल्टिपल लोन्स म्हणजे आता ठीक आहे, बरेच लोक असतात की कुठली गोष्ट घेण्याचं बजेट असतं, पण बाय डिफॉल्ट त्यांना क्रेविंग होते की नाही आपण EMI करूया, मेंटॅलिटी होऊन जाते. मग ते त्या सायकलमध्ये अडकत जातात की EMI केला, मग परत दुसरी गोष्ट घ्यायची, परत मग EMI केला. सो अशा याच्यामध्ये अडकत जाते. सो ही डायरेक्शन तुमची बँकिंग, लिगल आणि सपोर्ट सिस्टमची आहे. सपोर्ट सिस्टमची इन द सेन्स आपल्या घरातलं सपोर्ट सिस्टम. माझ्यासाठी माझी वाईफ माझं सपोर्ट सिस्टम आहे, माझे पेरेंट्स माझे सपोर्ट सिस्टम आहे, माझे बंधू माझे सपोर्ट सिस्टम आहे, एनिथिंग लोकांचे स्टेटमेंट असू शकतात. ठीक आहे, सो हा जो सपोर्ट सिस्टम आहे हा सपोर्ट एनिथिंग सपोर्ट सिस्टम काही असू शकते. तुमचे बाहेर बिझनेस असेल तर बाहेरचं सपोर्ट सिस्टम असू शकतं, तुमचे कस्टमर तुमचं सपोर्ट सिस्टम आहे, तुमचे टूल्स जे का तुम्ही यूज करता तो सपोर्ट सिस्टम आहे, हे जाण्याचे चान्सेस असतात. इथं जर टॉयलेट असेल तर, किचन असेल तर सपोर्ट सिस्टम तुमची कामाला येत नाही. जॉब केसेसमध्ये कलिग्स तुमचा सपोर्ट सिस्टम आहे, राईट. सो कलिग्स तुमचे कामी येत नाही, कलिग्स हेल्प करत नाही, हा प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतो. सो इथं जर किचन असेल तर अगेन येलो कलरचा मार्बल, गॅस बर्नर खाली लावावा. टॉयलेट असेल तर तुमचा टॉयलेट व्हाईट कलरच्या टेपने ट्रीट होऊन जाईल. इथं आपला आकाश तत्व संपला. सो आपण 16 डिरेक्शन बघितल्या, ह्याच्यामध्ये नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट पासून नॉर्थ ईस्ट ही तुमची जलतत्वाची डायरेक्शन आहे. ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट पासून ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट ही जी डायरेक्शन आहे ही तुमची वायुतत्वाची डायरेक्शन आहे. त्याच्यानंतर साऊथ ईस्ट टू साऊथ ह्या ज्या 3 डिरेक्शन आहे, साऊथ ईस्ट, साऊथ ऑफ साऊथ ईस्ट, साऊथ, या तुमच्या अग्नितत्वाची डिरेक्शन आहे. ठीक आहे, साऊथ वेस्ट आणि साऊथ ऑफ साऊथ वेस्ट ह्या ज्या 2 डिरेक्शन आहे ह्या तुमच्या पृथ्वी तत्वाच्या डिरेक्शन आहे. आणि वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट टू नॉर्थ वेस्ट हे तुमचं आकाश तत्व म्हणजे स्पेस एलिमेंट ह्याच्या डायरेक्शन आहे.
प्रत्येक डिरेक्शनला त्यांचे त्यांचे स्पेसिफिक कलर्स आहेत, तत्वानुसार त्यांचे कलर्स आहेत, त्या डायरेक्शनमध्ये ते कलर्स शुभ मानले जातात. ओके. याच्या व्यतिरिक्त जर एकमेक म्हणजे अँटी एलिमेंट थेरी, लाल कलर सगळीकडे चालत नाही. त्याचं रिझन असं आहे की लाल कलर हा अग्नितत्वाचा कलर आहे. अग्नितत्व जिथं जाईल तिथं बूस्ट करण्याचं काम करतो किंवा डिस्ट्रॉय करण्याचं काम करतो. सिम्पल. सेम गॅस बर्नर सुद्धा तेच काम करतो तुमचा. सिम्पल. ही एलिमेंट थेरी की गॅस बर्नर हा तुमचा वास्तुदोष कसा बनतो तर एलिमेंटमुळं, ओके. अग्नितत्वामुळं. हो. ठीक आहे. सो त्या डिरेक्शनमध्ये त्या तत्वांचे कलर्स अलाउड आहेत. अँटी एलिमेंट जर असतील तर ते अँटी कलर्स तिथं आपल्याला अलाउड नाहीत. ओके. ही एलिमेंट थेरी. अच्छा. ठीक आहे. सो आतापर्यंत आपण पाहिलं या भागात की ब्रह्मस्थान म्हणजे नक्की काय आणि 16 दिशांचं महत्व काय आहे आणि सरांनी सुद्धा इतकं डिटेलमध्ये माहिती दिली आहे. सो आपल्या समोर अगदी क्लिअर पिक्चर उभं राहिलं असणार. सो भेटूया आता पुढच्या भागात, कारण हा भाग आपला वास्तूचा खूप मोठा झालाय. सो आम्ही 2 भागांमध्ये आपण स्प्लिट केलंय, जसं मी सुरुवातीला सांगितलं. सो आता दुसऱ्या भागात आपण वास्तुविषयी बद्दल आणखीन जाणून घेणार आहोत, त्याबद्दलचे मिथ्स आणि फॅक्ट्स, त्याच्यावरचे सोल्युशन्स आणि सरांच्या कामाची पद्धत कशी असते या सर्वांबद्दल. तर भेटूया पुढच्या भागात.